चालना मिळावी, तालुक्यातल्या क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या टॅलेंट समोर यावं, क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्या टॅलेंट समोर यावं या उद्देशानं या खानापूर प्रीमियर लीगचं आयोजन आणि नीटनेटकं नियोजन करण्यात आलेलं आहे. प्रथम पारितोषिक आहे लाख मोलाची स्पर्धा आणि प्रथम पारितोषिक 2 लाखाचं जे कॅश प्राईज आहे ते आपल्यासाठी त्यासाठी आहे की टॅलेंटला, जसं पहिल्या दिवशी आम्ही म्हटलं होतं की खेळ काय असतो, खेळ जिंकण्यासाठीच असतो, यश संपादित करण्यासाठी असतो, पण खेळ प्रोत्साहन देण्यासाठी असतो, एकजूट करण्यासाठी असतो, एकत्र आणण्यासाठी असतो आणि सर्वात मोठं की सर्वांना आनंद देण्यासाठी असतो. त्या सर्वांचं मिश्रण आहे या खानापूर प्रीमियर लीगमध्ये KPL 3मध्ये. त्याकरता आपण एकच सूचना वारंवार करायला लावू नका. एक आपला प्रतिनिधी दोन्ही टीम, चला आपण एक एक प्रतिनिधी आपण पाठवायचं आहे. सुस्वागतम तुकाराम सर आणि तमाम खानापूर तालुक्यातील इथं उपस्थित दर्शक जे आजच्या दिवसाच्या खेळाचे इथं आनंद घेण्यासाठी उपस्थित त्या सर्वांचं आम्ही KPL 3 सीझन यांच्याकडून हार्दिक स्वागत करतो. आणि आता आजच्या दिवसाचा होणारा पहिला सामना अंजल सोशल क्लब खानापूर वर्सेस श्री सातेरी स्पोर्ट्स शौर्य ट्रेडर्स जांबोटी यांच्यामध्ये होणार आहे. आणि फारच लोकप्रिय अशी ही टुर्नामेंट इथं चालू आहे, जे खानापूरमधील एक लोकप्रिय जे तमाम दर्शक आणि तमाम खेळाडू सुद्धा या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहत असतात, ते म्हणजे KPL आणि KPL सीझन 3 यावर्षी होणारं आणि समाप्तीच्या वाटचालीकडे हे चाललेलं. कृपया आम्ही वारंवार सूचना करत आहोत की दोन्ही संघाचा 12वा खेळाडू इथं येणं गरजेचं आहे. 12वा खेळाडू इथं काही कमिटीकडून स्ट्रिक्ट असे नियम आणण्यात आलेले आहेत की कंपल्सरी इथं 12वा खेळाडू उपस्थित असणं गरजेचं आहे. आम्ही वारंवार तुम्हाला विनंती करत आहोत, एवढी मोठी टुर्नामेंट स्पर्धा इथं भरवत असताना नियमाचं पालन करणं हे सर्व संघांसाठी बंधनकारक असतं. आणि कदम सर, महत्त्वाचं काय असतं, ज्यावेळेला तुमचं नाव समोर येते ना, बघा खानापूर तालुक्याचं प्रतिनिधित्व करतात, याचा अर्थ तुम्ही जे खेळतात त्याचं जर चुकीचं नाव गेलं बघा, चुकीच्या नावाने प्रॉपर्टी सुद्धा दुसऱ्या नावावरती होते. त्याच्यामुळे जर रन किंवा विकेट जर दुसऱ्या नावावरती गेल्या तर इंडिव्हिज्युअल प्राईजही आहेत. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन आणि मॅन ऑफ द सिरीज, प्लेअर ऑफ द टुर्नामेंट ज्याला म्हणूया, असे बरेचसे जे प्राईज आहेत. नंतर मग काही वेळा तक्रार होते की त्याच्या धावा इतक्या होत्या, रन इतक्या होत्या, विकेट होत्या. त्याच्यामुळे सुरुवातीपासून काळजी घ्या, जेणेकरून एक प्रतिनिधी आपला इथे येईल आणि योग्य पद्धतीनं नाव तो सांगेल, नाव पुकारलंही जाईल आणि प्रेक्षक आतुरतेने वाट बघतात ना. असा खेळाडू जर समोर आला तर त्याला देखील मोठ्या संख्येने येत असतात. बरोबर आहे सर, कारण कोणताही खेळाडू तर आपलं प्रदर्शन करत असताना त्याची माहिती असणं फार गरजेचं आहे. कारण तो किती रन काढतो, किती धावा काढतो, किंवा गोलंदाज किती विकेट काढतो, किंवा कोणता क्षेत्ररक्षण कोणत्या प्रकारे आपलं क्षेत्ररक्षण करतो, त्याचं इथं नाव जाहीर करणं फार महत्त्वाचं आहे. कारण इंडिव्हिज्युअल प्राइजेस पण आम्ही या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेले आहेत आणि त्या इंडिव्हिज्युअल प्राईजसाठी त्यांचं जे इथं प्रदर्शन होत असतं त्यांचा इथं उल्लेख होणं गरजेचं आहे, तेव्हाच त्यांना हे इंडिव्हिज्युअल प्राईज मिळू शकतं. तेव्हा 12वा खेळाडू इथं कंपल्सरी असणं गरजेचं आहे. तर चला, आजच्या दिवसाला होते सुरुवात. KPL सीझन 3 अर्थात खानापूर प्रीमियर लीग साई स्पोर्ट्स प्रेझेंट, ऑर्गनाइज बाय श्री किरण पाटील. KPL सीझन 3 चा तिसरा दिवस आणि पहिला चेंडू हाताळला जातोय. पहिला चेंडू हाताळताना गोलंदाज रेडी. पहिला चेंडूवरती गडी बाद, सनसनाटी सुरुवात. सोहेल आणि संतोष होते, पण गोलंदाज कोण होते? दामोदर. आणि दामोदर यांनी पहिल्या चेंडूवरती सनसनाटी निर्माण केले. काय सांगाल? जी हा सर, इथं फार सुंदर अशी गोलंदाजी होते. प्रमोद नाकाडे यांच्याकडून एक
एक अनुभवी खेळाडू आहेत, फार वर्षापासून क्रिकेट खेळत असतात आणि आपला अनुभव इथं पणाला लावून यांनी एक स्लोअर गेंद त्यांनी एक आउटस्विंग गेंद चेंडू इथं टाकलेला होता आणि त्याचाच फायदा आता विकेटच्या रूपाने त्यांना भेटलेला आहे आणि फार सुंदर सुरुवात श्री सातेरी स्पोर्ट्स शौर्य ट्रेडर्स जांभोडे यांच्या वतीनं. नक्की. आणि पहिले 2 दिवस पाहिले तर अशा पद्धतीने सुरुवात नव्हती. पहिले 2 दिवस पाहिले तर पहिल्या सामन्यामध्ये धावांची लढलूट झाले. पहिला दिवस पहिला 84 धावा, कालचा दिवस पहिला 94 धावा. आज अपेक्षा करतो ते 104 धावा होतील का, कारण 10-10 ने पुढे जात होता. आता त्या 94-84 वरनं 64-74 वर येतील का 54 वरती येतील. या बऱ्याच गोष्टी आहेत समोर, पण क्रिकेटमध्ये बरंच असं घडतं. जसं आपण प्रेडिक्ट करतो तसं नाहीये. नवा दिवस, नवा उत्साह आणि नवी ऊर्जा घेऊन प्रत्येकजण या मैदानावरती आला आहे. पण नो डाऊट पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवून सनसनाटी निर्माण झाले. जी हा सर. आणि नवीन फलंदाज क्रीजवर जाते तो म्हणजे महादेव चव्हाण, खानापूर तालुक्यातील एक नामवंत खेळाडू, एक ऑलराऊंडर खेळाडू, ज्याच्या प्रदर्शनानं इथं सर्व जे प्रेक्षक उपस्थित आहेत त्यांचा खेळ बघण्यासाठी इथं फार लांबून म्हणजे खानापूर तालुक्यातील तमाम जी गावं आहेत त्या लांबून इथं आलेल्या आहेत. त्या सर्वांचं इथं मन राखण्यासाठी त्याला इथं आज खेळावं लागेल, क्रीजवर थांबावं लागेल आणि चांगल्या धावा पण काढावं लागतील. नक्की चांगली माहिती आपल्या माध्यमातून दिली जाते. कारण असा खेळाडू आणि क्रमांक 3 असा असतो ना, म्हणजे गेमला स्टेबिलिटी देण्यासाठी, धावा करण्यासाठी फार महत्वाचा नंबर आहे 3. इंटरनॅशनल क्रिकेटवरती जरी पाहिलं तर क्रमांक 3 महत्वाचे खेळाडू असतात. तर तो क्रमांक आहे महादेव यांचा. त्या स्ट्रायकर एंडला सज्ज आहेत. आता इथे पाय हल्ले नव्हते बघा, पायांची हालचाल नव्हती, जाग्यावरनं कडेकडे खेळण्याचा प्रयत्न केला. करते कधी कधी काय होतं की 3 क्रमांकावरती खेळताना काय करावं आणि काय करू नये हे थोडंसं शोधावं लागतं. आणि महादेव चव्हाण यांच्यामध्ये ती क्षमता आहे आणि तिने प्रसंग बघून आपलं बॅटचं प्रदर्शन इथं करत असतात आणि त्यांचं आज क्रीजवर थांबणं फार गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा प्रमोद नाकाडी, एक अनुभवी खेळाडू, आणि स्लिपच्या दिशेने खेळलेला चेंडू एक हलक्या फळीनं आणि एक उत्कृष्ट असा रन इथं घेतलेला आहे. साऊंड सिस्टीमचे ऑनर नामदेव कुठं असतील त्यांनी कृपया इथं माईक संपर्क साधायचा आहे. कृपया त्यांचे इथं नितांत गरज आहे. नामदेव कुठं असतील त्यांनी माईकशी संपर्क साधायचा आहे. आणि फारच सुंदरसा चेंडू, फार सुंदर अशी सुरुवात म्हणावी लागेल सातेरी स्पोर्ट्स यांच्या वतीनं. प्रमोद नाकाडी, एक अनुभवी खेळाडू, गोलंदाज, माफ कीजिएगा, दामोदर नाकाडी. स्ट्राईकवर आहेत संतोष. पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळायचा प्रयत्न केलेला आणि बॉल सन्मानजनक इथं स्ट्रोक खेळलेला आहे. फार सुंदर अशी सुरुवात झालेली आहे. धडाकेबाज सुरुवात म्हणावी लागेल गोलंदाजीच्या वतीनं. एकच धाव दिलेला आहे अजूनपर्यंत त्यांनी आणि 4 चेंडू इथे झालेले आहेत आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्यांनी घेतलेला आहे. पुन्हा एकदा एक मोठासा शॉट इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता फलंदाजांना, पण त्याच्यामध्ये त्यांनी कामयाबी काय भेटलेले नाही. आणि पुन्हा एकदा एक निर्धाव चेंडू आणि धाव संख्या तिथंच थांबलेलं आहे. एकच धाव संख्या झालेली आहे आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक येतं फार उत्कृष्ट दामोदर नाकाडे यांच्या वतीनं. जो आपला अनुभव आहे तो अनुभव फार पणाला लावून येतं आपलं गोलंदाजी करत असताना. आणि आमचे जाणकार इथे उपस्थित आहेत, ऑनर त्यांचे सांगत आहेत की ते 46 वर्षामध्ये सुद्धा त्यांचा खेळ असा उत्कृष्ट असा होत आहे आणि सुंदर असा इथं स्क्वेअर लेगच्या दिशेनं पहिला चौकार. सुंदर. आज आतापर्यंत आपण पाहत होतो की एक चांगली गोलंदाजी, पण हा फटकाही चांगला आहे. स्वीप केला, फुलर लेन चेंडू होता आणि त्या फुलर लेन चेंडूला स्क्वेअर लेगच्या दिशेनं याला पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती 5 धावा धावफलकावरती. आणि नक्कीच कदम सर आपण चांगला उल्लेख केला की 46 वर्षाचं एक अनुभवानंतर परिपक्व झालेलं असं व्यक्तिमत्व म्हणूया. म्हणून 46 असं म्हणूया, म्हणजे एज इज द ऑनली नंबर. ते नंबर आहेत, खेळावर त्याचा काही परिणाम नाही आहे. खेळ 26चा होताना तसा 46चा आहे, कारण ब्रेन तोच आहे ना, मेंदू तोच आहे, फक्त शरीर कदाचित वाढलेलं आहे, 20 वर्ष पुढे गेलेलं आहे. पण जो क्रिकेटचं नॉलेज आहे, क्रिकेटमधलं ज्ञान आहे आणि क्रिकेटमधला अनुभव जो आहे ना, तो 26व्या वर्षी जो होता ना, तो 46 परिपक्व झालेला आहे. त्याच्यामुळे तीच गोष्ट आपल्यासमोर
आणतायत. एक पहिलं षटक जसं पाहिजे होतं तसं षटक आलंय. जी हाँ तुकाराम सर. आणि एज इज ओनली नंबर्स. आणि इथं ते खरंच खरोखर इथं तंतोतंत दाखवून देत असताना दामोदर नाकाडी म्हणण्यासाठी 46 वर्ष वय त्यांचं आहे, पण खेळ त्यांचा बघितला तर एक तरुण युवकाला सुद्धा लाजवेल असा खेळ इथं करून दाखवताना खरोखर त्यांच्याकडून काही शिकण्यासारखं तरुण जी युवा पिढी इथं उपस्थित आहेत त्यांनी खरोखर त्यांच्याकडून काही शिकण्यासारखं आहे. आणि पुन्हा एकदा दुसरी ओव्हर इथं घेऊन येत असताना अरुण, एक युवा खेळाडू. खानापूर तालुक्यामध्ये बरेचसे असे युवा खेळाडू उभारत असतात आणि अशी मोठी टुर्नामेंट जर होत असेल तर त्यांचं खेळाचं प्रदर्शन सुद्धा इथं तमाम जनतेला इथं बघायला मिळतं. तर पुन्हा एकदा एक मोठा शॉट घेतलेला आहे. बघूया इथं खेळाडू कोणते येतं. आणि हे पहिला षटकार महादेव चव्हाण यांच्या फलंदाजीतून निघालेला. आणि जसा तुम्ही त्या खेळाडूचा उल्लेखही केला होता की काय त्यांचा रोल असणार आहे. बघा, प्रत्येकाचा रोल महत्त्वाचा असतो, कॅरेक्टर प्ले करायचं असतं. ते कॅरेक्टर प्ले करताना इथे पाहतोय की हा पहिला त्याच्या अगोदर पहिला चौकार एक आला होता, हा षटकार आला होता. आणि बऱ्याच वेळेला काय होतं की ज्यावेळेला लवकर विकेट गमावतो ना, मग थोडंसं डिफेन्सिव्ह मूडमध्ये जातोय. पण हा फलंदाज तसा नाही आहे. हा फलंदाज वेगळा आहे. हा अटॅकिंग खेळणं, आक्रमक खेळणं, जसा तुम्ही उल्लेख केलाय, आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग देखील आलाय. आक्रमण करणं किंवा अटॅकिंग एक नैसर्गिक खेळ आहे, आणि तो नैसर्गिक खेळ खेळण्याचा प्रयत्न पहिल्या चेंडूवरती केला जातोय. नो चेंडूचा इशारा होतोय, कट करण्याचा प्रयत्न चेंडू चाललाय थर्ड मॅन रिजन मध्ये. चेंडू सीमारेषा पार, चौकार. पंचाकडनं नो चेंडूचा इशाराही आलाय. चक गोलंदाजी, त्यामुळे गोलंदाजाला जावं लागणार, 5 धावाही येणार. आणि जे कुठेतरी पहिलं षटक पाहिलं होतं 5 धावांचं, त्याला आता या जवळपास 6 आणि 5 11 धावांना थोडासा हातभार लागलाय. जी हाँ तुकाराम सर. आणि इथं स्ट्रिक्टली इथं नियम घालण्यात आलेले आहेत टुर्नामेंटमध्ये, इथं चेक बॉलर इथं अलाउड नाही आहे. आणि खरोखर एक तारीफ करण्यायोग्य किरण पाटील यांचं कौतुक करावं लागेल की असं जर नियम लावले तरी इथं खानापूर तालुक्यामध्ये चांगले गोलंदाज ते निर्माण होऊ शकतात. आणि हे नियम फॉलो करणं फार गरजेचं आहे. आत्ताची जी युवा पिढी आहे, जे प्रॅक्टिस करतात तेव्हा त्यांनी खेळतानाच त्यांच्या बॉलिंगमध्ये त्यांनी थ्रो बॉलिंगचा प्रयत्न करतात. पण इथं ह्या मोठ्याशा टुर्नामेंटमध्ये जेव्हा त्यांना बॅन करावं लागतं तेव्हा खरोखर आपल्याला वाटतं की आम्ही कुठेतरी चुकलो, आम्ही कुठेतरी पाठिंबे पडत असतो. आणि त्यांनी प्रयत्न करायला पाहिजे याच्या येणाऱ्या काळामध्ये, कारण का ज्या बी टुर्नामेंट इथं होत असतील त्या सर्व टुर्नामेंटमध्ये हा नियम लागू असेल तेव्हा सर्व गोलंदाजांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे की आपली गोलंदाजी ही राऊंडाम होणं गरजेचं आहे. हा, म्हणजे जसं तुम्ही मुद्दा छेडलाय की आपल्या तालुक्यातलं क्रिकेट एकदम क्लीन, स्वच्छ व्हावं. या KPL मधनं काही गोष्टी अशाही निघतील, KPL मधनं अशा गोष्टी समोर येतील की तिथून तालुक्यातलं क्रिकेट पुढेही जाईल, स्वच्छही होईल. आणि पूर्णपणे म्हणजे जसा क्रिकेट इज अ गेम ऑफ जेंटलमॅन ज्याला म्हटलं, तसा खेळ कदाचित होऊ शकेल. त्याच्यामुळे किरण पाटील यांचंही कौतुक आहे, पूर्ण त्यांच्या मॅनेजमेंट टीमचं कौतुक आहे. जो प्रयत्न केलेला होता की चक गोलंदाजी इथे चालणार नाहीये, आणि तोच प्रयत्न आपण पाहिलाय. तर नवीन गोलंदाज आहे महादेव, एक युवा खेळाडू. विश्वास दाखवलेला आहे कप्तानाने. पुन्हा एकदा मोठा फटका इथं मारण्याच्या नादामध्ये लॉंगॉनच्या दिशेने, आणि तिथे खेळाडू उपस्थित आहेत. 2 बाउन्सनी चेंडू पकडलेला आहे आणि 2 धावा इथं फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी दर्शक थोडंसं पुढे चाललाय, आणि त्याची आवश्यकता सुद्धा होती. अशा पद्धतीने खेळणं आवश्यकता होती, कारण हा पहिला सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये किमान जसा आपण उल्लेख करतोय मागच्या 2 दिवसाचा, आणि त्या मानाने आजही मोठी धावसंख्या उभारली तर प्रतिस्पर्ध्यावरती दबाव आपल्याला नक्कीच टाकता येईल. आणि तोच प्रयत्न चाललाय. पुन्हा एकदा गोलंदाज राईट समारा करेल. पायावरती लागलंय, अपील जरूर झालंय. बऱ्याच गोष्टी असतात, हाईट फॅक्टर असतो, उंची असते, थोडासा उसळी मिळालेला होता. धावा 18 आहेत. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे, पण पहिल्या षटकाने सर थोडासा बघितलं तर फलंदाज वरचं ठरतायत. जिया तुकाराम सर. आणि महादेव चव्हाण एक असा फलंदाज आहे की केव्हाही आपला एक कलाकुशलता दाखवून इथं मॅचमध्ये रोख आपल्याकडे ओढू शकतो, असा फलंदाज इथं अजून सुद्धा क्रीजवर उपस्थित आहे. आणि पुन्हा एकदा मोठा अशा फटका इथं मारण्याच्या नादामध्ये बीट झालेला नाही, चेंडू गेलेला आहे तो विकेट किपरच्या हातामध्ये. आणि इथं कमबॅक करत असताना गोलंदाज महादेव. बघा, 2 महादेव मैदानावरती आहेत. एक ज्यावेळेला पहिल्या चेंडूवरती विकेट गेला त्यावरती आलेली जबाबदारी, आणि दुसरे महादेव जे बॉलिंगवरती आलेत यंगस्टर, जेव्हा पहिला एक गोलंदाज आपला बॅन झाला त्याच्यावर सेम आहे, जास्त काही फरक नाही आहे, सेम आहे. जबाबदारी बरोबर आलेली आहे. टिचून मारा करायचा आहे तर आक्रमक खेळायचं आहे, याची जुगलबंदी मैदानावरती आहे. आणि एक फुलटॉस ब्रेक गेंद यहाँ पे डाली है और वहाँ पे खिलाड़ी तैनात है गेंद के नीचे, और पहला विकेट का दूसरा विकेट का पतन यहाँ पे, और यहाँ पे नो बॉल. यहाँ पे इनिंग में ट्विस्ट आता हुआ तो हाइट का नो बॉल यहाँ पे अंपायर देते हुए
बिल्कुल कहाणी में ट्विस्ट आता है ना, जैसे सीरियल देखते हो आप, मराठी सीरियल बघतो रोज काहीतरी ट्विस्ट येतो, तसा जो ट्विस्ट आलाय, कमरेच्या वर चेंडू होता, हाताळला गेला होता, पण रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे, याचा अर्थ चेक केलं जाईल. हा चेंडू बीमार, ज्याला क्रिकेटच्या भाषेमध्ये बीमार म्हटलं जातं, म्हणजे बॅट्समनला बीमार करण्यासाठी नाही पण त्याला बीमार म्हटलं जातं. असा कमरेच्या वर हा चेंडू हाताळला गेलेला आहे की नाही हे चेक केलं जाते. पुन्हा एकदा आपण रिप्ले मध्ये बघू शकतो, वर आहे, कमरेच्या वर आहे, याचा अर्थ निर्णय आला इट्स नो बॉल. नो नो नो, इट्स नो बॉल. आणि नो बॉलवरती दोन गोष्टी घडल्यात, एक तर झेल पकडलेला जीवनदानी लाभले, धावाही आल्यात, त्याच्यामुळे जसं मराठीमध्ये म्हणतात ना, म्हणजे आम के आम गुटले के दाम, तसं झाले, धावाही आल्यात आणि विकेट जो गमावला होता तोही शाबूत राहिलाय. आणि येथे एक जीवनदान मिळालेलं आहे महादेव चव्हाणांना, आणि आज महादेव चव्हाण यांना जर असं जीवनदान भेटलं असेल तर त्यांनी खरोखरच त्याचा फायदा करून घेणार आहेत का बघायचं येणाऱ्या षटकामध्ये त्याचं इथं समजेलच. आणि महादेव इथं गोलंदाज एक युवा खेळाडू आहेत, कप्तानानं त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे. गोलंदाजी तर सुंदर होत आहे, पण प्रयत्न करणं गरजेचं आहे, ते अजून अचूक टप्प्यामध्ये गोलंदाजी करणं गरजेचं आहे. आणि पुन्हा एकदा स्क्वेलेकच्या दिशेनं खेळलेला उत्तुंग असा चेंडू, आणि चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर षटकारसाठी. अप्रतिम फटका, लवकर पोझिशन मध्ये आले, आकुडा लेन पहिला पिक केली, टप्प्याला पहिला असं ओळखलं, आणि ओळखत असताना पुलचा ताकदवन फटका पहिला आहे, आणि चेंडू गेला सरळ सीमारेषा पार. संतोष यांच्या बॅटमधनं हा सिक्सर, षटकार आलाय, स्कोर जाऊन पोहोचलाय 26. 26 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज रेडी होत आहेत. अजून त्याच पद्धतीने खेळायचा होता, चेंडू मिस केला, पाठीमागे जोपर्यंत फील्ड करतील एक धाव, या चेंडूवरती पूर्ण 22चा इशारा पंचाकडनं होत असताना दुसऱ्या षटकाचा खेळ संपलाय, आणि दुसऱ्या षटकामध्ये संपत असताना धावा आहेत धावफलकावरती 27. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 22 धावा आल्या. पहिल्या दिवशी 32 पाहिल्या होत्या, कालच्या दिवसामध्ये आपण 28 पाहिल्या होत्या, आज 27 पाहतोय, म्हणजे क्रम तोच आहे. याचा एक दुसरा अर्थ नक्कीच, जितकं क्रिकेटिंग नॉलेज आहे याचा दुसरा अर्थ, ज्यावेळेला विकेट फ्रेश आहे ना पिच, त्यावेळेला धावा होतात. कालचा दिवस परवाचा दिवस पाहिलं ना, पहिल्या मॅचमध्ये धावा झाल्या, नंतर क्रम सेन्सेक्स खाली 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 जात चालला, 84, 60, 41, 39 अशा धावा पाहिल्या. कालही पाहिलं 94 झाल्या, 65 झाल्या, आणि त्याच्यानंतर कमी कमी धावा झाल्यात. काय सांगाल? जी हां सर, आणि इथं गोलंदाजीमध्ये सुद्धा एक प्रदर्शन खराब होताना दिसत आहे. आणि जेव्हा चेक गोलंदाज होतात, जेव्हा त्यांना बॅन करण्यात येतं, तेव्हा दुसरा जो गोलंदाज येत असतो तो दबावामध्ये असतो, आणि दबावामध्येच गोलंदाजी करत असताना त्याचाच फायदा समोरचा फलंदाज घेत असतो, आणि याचाच परिणाम झालेला आहे की त्यांनी या संपूर्ण षटकामध्ये 22 धावा घेतलेल्या आहेत. याचा दुसरा अर्थ सर सांगायचं झालं तरी, प्रीमियर लीग ज्या वेळेला तुम्ही खेळता चक गोलंदाजी चालणार नाही. याचा अर्थ पहिली 2 षटकं हाताळताना तुमच्याजवळ 4 रिझर्व्ह गोलंदाज पाहिजे. या प्लॅनिंगने यायचं आहे, या प्लॅनिंगने यायचं आहे. जर तुम्ही त्या प्लॅनिंगनं आला, बघा कुठलीही गोष्ट असते, आता इतकं मोठं आयोजन आहे पण नियोजनही आहे ना, प्लॅनिंगही आहे, या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्या जर प्लॅनिंगनं तुम्ही आलात तर ही प्रीमियर लीग चांगलं काही घडेल, चांगलं तुम्हाला तुमच्याकडनं घडून घेईल, आणि तुमचा परफॉर्मन्स देखील दाखवून देईल, हे नक्कीच आहे. पण 2 षटकं झाल्यात, तिथून पहिल्या विकेटनंतर संघाला तारण्याचं काम करतात, संघाला उभारी देण्याचं काम करतात, आणि धावसंख्या वेगानं वाढवण्याचं काम केलं जाते. आणि एक गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या झालेली आहे ती 27, आणि फार सुंदरशी सुरुवात झालेली आहे. तर नवीन गोलंदाज येतं राईट हँड राऊंड द विकेट इथं गोलंदाजी करत असताना, आणि स्ट्राईकवर आहेत, आणि एक लेग स्टंपच्या काफी इथं बाहेर असलेला चेंडू, परंतु अंपायरवर काही त्याचा असर झालेला नाही, आणि फारच सुंदरशी सुरुवात होताना दिसत आहे गोलंदाजाच्या वतीनं. पहिला चेंडू होता, ज्यावेळेला राईट आर्म राऊंड द विकेट थोडासा अँगल क्रिएट होतो, म्हणजे फलंदाजच्या दिशेने टुवर्ड्स द बॅट्समॅन 45, आणि आताही आलाय चेंडू, तोही पंचाने पाहिलंय, याही गोष्टीवरती नजर आहे. नो चेंडूचा इशारा, नो चेंडूचा इशारा होतोय. खराब क्षेत्ररक्षण शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये पाठीमागे जाऊन फील्ड करतील, तोपर्यंत 2 धावा, तिसऱ्या धावेचा प्रयत्न, 3 धावा, आखो आखो में इशारा,
आखो आखो में इशारा आणि नो बॉलचा इशारा देखील झालाय. नो बॉलचा इशारा झालाय. याच करता आम्ही म्हटलं की थोडंसं नियोजनात्मक येणं गरजेचं आहे की जे गोलंदाजीचं तुमचं 1 2 3 4 जे आहेत ते चारही गोलंदाज पहिल्यांदा तयारीनिशी येणं आवश्यक आहे. आणि तुकाराम सर, जेव्हा ऑक्शन इथं चाललं होतं तेव्हा सर्व कप्तानांना इथं पहिला सूचना करण्यात आली होती, जे ऑनर होते त्या सर्वांना, की इथं चेक गोलंदाज इथं अलाउड करण्यात येणार नाही आहेत. आणि त्याचं नियम इथं काटेकोर पालन करत असताना इथं जे अंपायर मागवलेले ते म्हणजे सोलापूर आणि मुंबईहून जे अनुभवी अंपायर आहेत आणि त्यांचा इथं अनुभव पणाला लावून इथं आपल्या अंपायरिंग इथं चांगली करत असताना आणि खरोखर इथं कोणताही भेदभाव न करता कोणताही खेळाडू जर इथं चुकीमध्ये सापडत असेल किंवा चेक गोलंदाजी करत असेल तर त्याला आपलं इथं नियम इथं लावून येतं त्यांना बॅन करत असतात. आणि खरोखर हे फार कौतुकास्पद आहे. या स्पर्धेमध्ये हे काटेकोर पालन करणं पण महत्त्वाचं आहे. नक्कीच चांगला मुद्दा तुम्ही छेडला, त्यावरती चर्चा होईल. परंतु तोच गोलंदाजीमध्ये बदल झालाय. गोलंदाज रेडी होतोय. आखूट टप्प्याची गोलंदाजी, चेंडू बराच वेळ हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचत नाहीये, थोडासा लांब वरती राहतोय. जोपर्यंत फेल करतील लॉंग लेग रिजन मध्ये 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकलाय, जाऊन पोहोचलाय 33 धावा धावफलकावरती आहेत. सुरुवात तितकी चांगली नव्हती पण आता ही जोडी जमले, संतोष आणि महादेव यांची जोडी जमले. जिया तुकाराम सर, जे सर्वप्रथम जे पॉवर प्लेमध्ये पहिले षटक घेऊन आले होते, दामोदर नाकाडे एक अनुभवी खेळाडू, त्यांनी जसं गोलंदाजीमध्ये तर दबाव टाकला होता, तो दबाव इथं कंटिन्यू करण्यामध्ये तर अयशस्वी झालेले आहेत गोलंदाज. आणि पुन्हा एकदा कॅच पहिला दुसऱ्या विकेटचं पतन झालेलं आहे महादेव चव्हाण यांच्या रूपानं आणि सुंदर अशी गोलंदाजी कमबॅक म्हणावं लागेल गोलंदाजाकडून. आणि सुंदर अशी फलंदाजी करत होते. त्याने बॅटवर थांबणं गरजेचं होतं पण एक रिव्हर्स स्विच खेळण्याच्या रिव्हर्स फटका खेळण्याच्या नादामध्ये त्यांनी बॅटेचा किनारा इथं घेऊन स्लिपच्या दिशेने तर सुंदर असं कॅच इथं घेतलेलं आहे. आणि फटकाच असा आहे म्हणजे लगा तो आबाद नाही तो बरबाद. रिव्हर्सिव्हचा फटका असा आहे की लागला तर ठीक, नाही तर बाद व्हावं लागतं. चांगली फलंदाजी महादेव करत होते. 16 धावांची खेळी त्यांनी आपल्या टीमसाठी साकारलेली आहेत. पण गोलंदाजाने येऊन चांगलं काम केलेलं आहे की ओळखलं होतं की रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट करणार, तिथे जाणार ते. आणि तसं करत असताना हा विकेट, बहुमूल्य विकेट, जी भागीदारी जमली होती, भागीदारी होत होती, ती भागीदारी तोडण्यामध्ये सक्सेस झालेले आहेत ते गोलंदाज. नवीन गोलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत वासुदेव. हॅलो. आणि तुकाराम सर, सांगावं लागेल वासुदेवबद्दल की एक चांगला खेळाडू, उत्कृष्ट खेळाडू, खानापूर तालुक्यातील नामवंत खेळाडू ग्रामीणमधून येतोय आणि आपलं सुंदरसं प्रदर्शनानं मंत्रमुग्ध केलेलं आहे प्रेक्षकांना. आणि येणाऱ्या काळामध्ये सुद्धा त्याचं प्रदर्शन महत्त्वाचं असणार आहे. आणि फार सुंदर असा खेळाडू आहे, अष्टपैलू खेळाडू, एक सुंदरसा गोलंदाज पण आहे. आणि ही स्पर्धा अशी आहे म्हणजे त्याच्यावरती मी येईल तुमच्या दिशेनं, कारण ही चर्चा खेळाडूंविषयी चर्चा तुम्ही छेडलेली आहेत. खरी ही स्पर्धा अशी आहे ना की जसं 46 वर्षाचा तुम्ही उल्लेख केला, एक काळ गाजवलेले आहेत आणि असे खेळाडू आहेत ते पुढे जाऊन गाजवणार आहेत. दोन्ही आहेत, गाजवलेले आहेत आणि गाजवणारे आहेत. स्कोर थांबलेला आहे 33 धावा धावफलकावरती. आणि पुन्हा एकदा शाहू आणि रिव्हर्स शॉट खेळण्याच्या प्रयत्नामध्ये आता बीट झालेलं आहे आणि ओव्हरची समाप्ती झालेली आहे. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 33. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकांनंतर धावा आहे धावफलकावरती 33. 11ची सरासरी आहे आणि प्रोजेक्टेड स्कोर जर इथून पाहिलं या सरासरीने गेले तर 66. 33 + 33 66. पण जसं मी उल्लेख केला होता 84 94 74 त्या दिशेने जाईल का 33 वरनं. पण मागचं षटक आले ना तिथून थोडंसं खाली आलंय. पहिलं 5 धावांचं षटक, मग 22 धावांचं षटक आणि मागचं आले ते 6 धावांचं षटक. हे 6 धावांचं षटक या गोलंदाजी करणाऱ्या टीमला कमबॅक करण्यासाठी फायदेशीर ठरू शकेल. आणि एक इंटरेस्टिंग चर्चा नक्कीच कदम सर आपण सुद्धा छेडलेली आहे की ही स्पर्धा काय देऊन जाणार आहे किंवा काय याचं फलित असणार आहे. तर जुने जाणते खेळाडू तर खेळताना दिसणार आहेत पण यंग टॅलेंटही या KPL अर्थात खानापूर प्रीमियर लीगच्या निमित्तानं या खानापूर वासियांना पाहण्याची संधी मिळणार आहे. जिया तुकाराम सर, आणि इथं पुन्हा एकदा कप्तानानं इथं भरोसा दाखवलेला तो म्हणजे महादेव या युवा खेळाडूवर आणि गोलंदाजी करताना दिसत आहेत.
आणि मोठा फटका इथं मारण्याच्या नादामध्ये आणि स्वतः इथं गोलंदाज कॅचच्या रूपानं विकेट घेतलेला आहे आणि फार सुंदर अशी गोलंदाजी म्हणावं लागेल महादेव यांच्याकडून. पहिलं षटक त्यांचं फार मागडं झालं होतं, 22 धावा दिल्या होत्या, पण इथं कमबॅक करत असताना महादेव थँक्यू. आणि जसं तुम्ही उल्लेख केला की हे चौथं षटक हाताळण्याची संधी महादेवना का दिली. बघा, यंगस्टरना बॅकअप देणंही गरजेचं आहे, त्यांना पाठिंबा देणंही गरजेचं आहे, त्यांना प्रोत्साहन देणंही गरजेचं आहे. कदाचित एक वेळा चूक होईल, पण पुन्हा एकदा त्यांना संधी दिली तर त्या संधीचं सोनं करण्याची जिद्द किंवा ती क्षमता त्या खेळाडूमध्ये आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की एखाद्या खेळाडूच्या गोलंदाजावरती धावा गेल्या तर पुन्हा त्याला संधी दिली जात नाहीये. पण इथे कर्णधाराचं कौतुक करायला हवं की त्याच आपल्या पुन्हा एकदा गोलंदाजाला आणलेला आहे, त्याच्यावरती विश्वास दाखवलेला आहे आणि तो विश्वास सार्थ करण्याची जबाबदारी आता महादेव यांच्यावरती सुद्धा आहे. नवीन फलंदाज मैदानात दाखल झाले आहेत. पिंटू, दोन नवीन फलंदाज आता मैदानावरती. जी जोडी तुटलेली होती, एक नाही तुटली, दोन्ही तुटली. दोन्ही फलंदाज आता बाद झाले. दोन न्यू बॅट्समन मैदानावरती आल्यात, असं म्हणूया का आता नवीन पासून सुरुवात होणार आहे. पुन्हा एकदा महादेव सज्ज होती. राईट मोर द विकेटचा मारा, स्ट्राईक एंडला फलंदाज. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू, हवेत क्षेत्ररक्षक रवी. एक रवी अर्थात सूर्य बरोबर डोक्यावरती, दुसरा रवी समोर आहे आणि रवीनं टिपलाय हा झेल आणि बॅट्समनचा लगेच संपलाय खेळ. गॉन. धन्यवाद डीजे. तो यहाँ पे कप्तान पेविलियन में वापस जाते हुए तो काफी सुंदर ऐसी बैटिंग कर सकते थे, लेकिन एक बड़ा हिट खेलने के प्रयास में यहाँ पे अपना विकेट देके पेविलियन में वापस खुद कप्तान अपनी टीम के लिए कुछ बना ना सके. तो रन संख्या बनी है 33. 4 विकेट का पतन यहाँ पे हुआ है. तो बड़ा हिट खेलने के प्रयास में अपना विकेट खो के वापस पेविलियन में डब्ल्यू केला. आता ही वेळ होती का, जे फार पूर्वी एक टॅगलाईन होती, हीच ती वेळ. पण आता ही वेळ होती ज्यावेळेला तो हॅट्रिकच्या मोक्यावरती होता, पण आता ही वेळ निघून गेले की वेळ येणार होती म्हणून थोडीशी पुढे गेले. काय सांगा. जी हा सर. आणि आता जे अग्रेशन क्रिकेट चाललेलं आहे त्याचाच इथं परिणाम इथं बघायला भेटत आहे. जे गोलंदाजी फलंदाजी होताना दिसत आहे, काही ना काही ते नवीन बघायला मिळत आहे आणि इथं अनुभव आपल्याला येत आहे. आणि पुन्हा एकदा इथं मोठा फटका इथं मारण्याच्या नादामध्ये स्कोलेच्या दिशेनं तिथं खेळाडू तैनात आहे. एक धाव पूर्ण केलेले, दुसरी धाव घेण्याचा काही प्रयत्न केलेला नाही. मना केलेला आहे इथं जे फलंदाज स्ट्राईकवर आहेत वासू आणि नॉन स्ट्राईकवर आहे ते नवीन फलंदाज तबरेज. एक युवा खेळाडू कप्तान पिंटू सडेकर यांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे आणि 6व्या नंबरला तिथं फलंदाजीसाठी पाठवलेलं आहे ते म्हणजे तबरेज यांना. आणि बघूया त्यांचा खेळ इथं कसा होतोय आपल्या संघासाठी. तर पुन्हा एकदा महादेव राईट हँड वरती गेंदबाजी करताना आणि पुन्हा कव्हरच्या दिशेने खेळलेला चेंडू तिथं दामोदर नाकाडे उपस्थित आहेत. सुंदर अशी तिथं क्षेत्ररक्षण होताना आणि एक धाव पूर्ण करण्यात यश. आणि आताची घडी अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही दोन लागोपाठ विकेट गमावल्यात, म्हणजे जे खेळपट्टीला स्थिरावलं होते तेही गेल्यात, कर्णधारही गेल्यात. त्याच्यामुळे थोडंसं आता जपून खेळावं लागणार आहे, सांभाळून खेळावं लागणार आहे, इनिंगला पेस करावं लागणार आहे, इनिंगला वाढवावं लागणार आहे. त्यावेळेलाच आपला रन रेट आहे ना, जो करंट रन रेट तो खाली येणार नाही याची काळजी घ्या. नाही तर काय होणार, तो करंट रन रेट खाली येणार, त्याची काळजी घ्यायला हवी. बॅटला लागला, शरीरावरती आदळतोय, शॉर्ट लेगला राहतोय. हे षटक बघा, 22 धावांचं याच्या अगोदरचं षटक हाताळलं होतं आणि आता या षटकामध्ये आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा, 2 विकेट. बघा, क्रिकेटचा खेळ असा आहे, काहीतरी कधी कधी हसवतो, कधी कधी रडवतोय. आपल्याला मागे रडवलं होतं, आता मात्र हसवतोय ते गोलंदाजाला. जी हा सर. आणि जोपर्यंत वासू स्ट्राईकवर आहेत आणि त्यांना थांबणं गरजेचं आहे, त्यांचं इथं लय येणं गरजेचं आहे. त्यांची जर फलंदाजी इथं चांगली झाली तर इथं चांगलासा स्कोर इथं बघायला मिळेल आपल्या संघासाठी आणि त्यांना थांबणं गरजेचं आहे, खेळणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा महादेव राईट हँडवर घेते हा इथं गोलंदाजी करत असताना आणि मोठा फटका इथं मारण्याचा आत्ता मात्र यांना यश मिळालं आहे तबरेजाना आणि 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावा.
चा खेळ संपला आणि 4 ओव्हर नंतर स्कोर जाऊन पोहोचलाय तो 39 आणि चॅलेंजिंग ओव्हर येणार आहे. पण त्याच्या अगोदर एक गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा येऊया. खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष तिसरा मानाचा. खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष तिसरा मानाचा. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा. अंजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला. सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला. थँक्यू. या स्पर्धेचा टायटल सॉन्ग आपण याच्यामध्ये भरपूर काही उल्लेख आहे. एक आयोजक म्हणून साई स्पोर्ट्स प्रेझेंट आणि श्री किरण पाटील यांची फार मोठी मेहनत या स्पर्धेसाठी आणि साहेबांचं मोलाचं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी लाभलेलं आहे. लोकप्रिय असं आमदार खानापूरचे लोकप्रिय आमदार सन्माननीय विठ्ठलरावजी अळगेकरजी यांचं मोलाचं असं मार्गदर्शन या स्पर्धेसाठी लागलेलं आहे. आणि कालपासून जसं आपण चर्चा करत होतो की 4 नंतर जी 5वी ओव्हर येते जी चॅलेंजिंग आहे आणि चेंजिंग पण आहे. चॅलेंज तर आहे पण गेम चेंजर ठरलाय. आता हे 5वी ओव्हर आहे आणि 5वी ओव्हर घेऊन येतात अनुभवी गोलंदाज दामोदर. जी हा सर, हे दोन्ही संघासाठी चॅलेंजिंग ओव्हर म्हणावं लागेल. बघूया इथं फलंदाज हवे होतात का गोलंदाजाने पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न वासू याने केला होता आणि सुगलेच्या दिशेने इथं खेळाडू उपस्थित आहे. 1 धाव पूर्ण केलेली आहे आणि दुसरी धाव इथं पूर्ण केलेली आहे. म्हणजे 5 चेंडूमध्ये अजून सुद्धा 14 धावांचं समीकरण आहे. आणि महत्वाचं काय जे स्कोरर आपल्याला माहिती देतात ना, गेले 2 दिवस 16 धावांचं चॅलेंज कोणी अजून पार केलं नाहीये. आता आजचा दिवस तसाच ठरेल, गोलंदाज वरचा ठरेल की आजचा दिवस तो क्रम तुटेल. 16 धावांचं चॅलेंज ते पार होईल. जी हा सर, आता जे झाले 2 दिवस, या 2 दिवसामध्ये गोलंदाजच हवी झालेले त्या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये. तर बघूया आज हे रेकॉर्ड तोडू शकतात का फलंदाज वासू. आणि पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळलेला चेंडू आणि त्यात सुंदर असं तिथे म्हणावं लागेल आणि 1 धावच येतं पूर्ण होत असताना. आणि फारच सुंदर अशी गोलंदाजी होताना दिसत आहे दामोदर नाकाडे यांच्यातर्फे. आणि 2 चेंडूमध्ये फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. 2 चेंडूवरती आतापर्यंत 3 धावा आतापर्यंत पाहतोय. आणि क्षेत्राची रचना जर बघितली तर ऑफसाईडच्या दिशेनं 3 क्षेत्ररक्षक सर्कलमध्ये आहेत. कव्हरला आहे, गली क्षेत्रामध्ये आहे, शॉर्ट थर्डमॅन आहे आणि ऑन साईडला शॉर्ट फाईन लेग. 3 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जवळ आहेत. 3 क्षेत्ररक्षक बॉन्ड लाईन जवळ. शरीरावरती चेंडू आदळलाय. शॉर्ट लेगला राहतोय चेंडू. एक करण्याचा प्रयत्न. लेग बाईचा इशारा होता पंचाकडनं. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये पहिल्या 3 चेंडूवरती 4 धावा. याचा अर्थ आता 3 चेंडूवरती 12. 4-4-4 या 6-6. बघूया की महादेव जो दामोदर जे अनुभवी आहेत, एक्सपिरियन्स आहे आणि ते अनुभव आपल्या इथे दाखवतील. तसं बघितलं सर, वासू एक हार्ड हिटर या नावाने ओळखले जातात. इथं बघावं लागेल त्यांचा हार्ड हिटर जो नॅचरली गेम आहे ते खेळावं लागेल. आणि 3 चेंडूमध्ये 12 धावा काढणं गरजेचं आहे. आणि पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न जरूर इथं करत आहेत. आणि इथं बीड झालेले चेंडू गेलेले तो विकेट किपरच्या हातामध्ये. एसटीएच्या हातामध्ये चेंडू जाऊन विसावलेला आहे आणि अजूनपर्यंत डॉमिनेट केलेला आहे. म्हणून दामोदर यांचा उल्लेख जसा तुम्ही केला होता ना, वय 46, पण तो वय 46 ते अनुभवात आलेलं वय आहे. पुढे सरसावून खेळले, डान्सिंग डाऊन द विकेट. क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली. टीपला झेल 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 आणि इथून विकेट आलाय. गाणं येणार आणि पुन्हा एकदा येणार. गडी बाद झालाय. 5 चेंडूचा खेळ झालाय आतापर्यंत. आणि जो क्रम जसा स्कोरर निखिल आम्हाला माहिती दिली की गेले 2 दिवस चॅलेंजिंग ओव्हरमध्ये जास्त काही चेंज झाला नाहीये. चॅलेंजिंग ओव्हरमध्ये चॅलेंजच पार झाला नाहीये, आव्हान पार झाला नाहीये. आणि ही चॅलेंजिंग ओव्हर गेम चेंजर ठरलेली आहे प्रत्येक सामन्यामध्ये. कारण कालचा एक सामना आपण पाहिला होता, ज्यावेळेला बॅटिंग करताना 4 ओव्हरमध्ये 53 झाल्या होत्या. वाटलं होतं तिथून स्कोर 75 पर्यंत जाईल, पण पुढे सरकलाच नाही. पुढे सापशिडीच्या खेळासारखा सापाने गिळावं आणि मागे यावं तसं घडलं होतं. आणि आत्ताही तसं घडतंय की काय. शेवटचा बॉल आहे, शेवटचा चेंडूचा खेळ आहे. धावा आहे धावफलकावरती 30.
43. एक धाव या चेंडूवरती पूर्ण एक धावाने समाधान मानावं लागतायत. आपण स्कोरबोर्डवरती नजर टाकूया कारण इंटरेस्टिंग आहे. जे आव्हान होतं ते आव्हान पार केलं गेलं नाहीये. तर थोडंसं 38 44 होता पण 6 मायनस म्हणून म्हटलं ना या कदम सर ही कहाणी त्या सापशिडी सारखीच आहे. तुम्हाला शिडी मिळाली 6 धावांची तर तुम्ही वर जाणार. आता 6 धावांचा साप आला तर तुम्हाला तो गिळणार आणि तेच घडलंय. 6 धावांचा साप त्या साप शिडीवाल्या खेळामध्ये सापडलाय आणि आता 5व्या षटकानंतर धावसंख्या आहे 38. फक्त एकच आहे कालच्या गेल्या 2 दिवसाचा क्रम तुटतोय. जी धावांची लयलूट होती ती आज थोडासा क्रम बदललेला आहे. आणि गोलंदाजांनी सुद्धा ते वापसी केलेली आहे आणि सुंदर अशी गोलंदाजी म्हणावं लागेल. जे एकच षटक येतं ह्या संपूर्ण इनिंगमध्ये महागडं झालेलं आहे ते म्हणजे 22 धावांचं आणि त्यानंतर जी षटकं झालेली आहेत 3 त्या तिन्ही षटकामध्ये तिन्ही गोलंदाजांनी इथं कमबॅक केलेलं आहे आणि खरोखर उत्कृष्ट असा खेळ करून दाखवत आहेत शौर्या स्पोर्ट्स जांबोटी या संघातर्फे. आणि नवीन गोलंदाज जो येत आहे नवीन गोलंदाज सूरज कप्तानाने इथं विश्वास दाखवलेला आहे. नवीन गोलंदाज युवा खेळाडू इथं आपलं प्रदर्शन दाखवणं गरजेचं आहे. सुंदरशी गोलंदाजी करणं गरजेचं आहे आणि फारच खराब सुरुवात होताना इथं अंपायरचा इशारा वाईडच्या रूपानं फारच खराब अशी सुरुवात होताना दिसत आहे गोलंदाज. आणि इथं वॉर्निंग येत असताना जे 1 ओव्हरला 1 बाउन्सर इथं अलाउड असतो ते वॉर्निंग येत असताना अंपायरतर्फे 2 गोष्टी आल्यात. एक तर पहिला इशारा पण ऐकलाय आणि त्यानंतर 1 फॉर द ओव्हर म्हणजे एका षटकामध्ये एकच बाउन्सर तुम्ही हाताळू शकता हेही झालेत. आपण आता चर्चा करूया की आता धावा आहे धावफलकावरती 39 39. तुम्ही ज्यावेळेला बॅटिंगला येत होता त्यावेळेला विचार करता 70 करूया 80 करूया. आता किमान 50 तरी व्हायला हव्या. किमान 50 धावा. स्विंग अँड मिस पुलचा फटका. पण आता काय झालंय टॉप ऑर्डर कोलॅप्स झाली. जसा विकेट गेला महादेवचा त्याच्यानंतर संतोषचा तिथून बॅटिंग ऑर्डर पूर्णपणे कोलॅप्स पूर्णपणे अडकळली आहे सध्याच्या. अजिया तुकाराम सरांनी पहिलीच 2 षटकं तुम्ही बघितले असाल तर 27 धावा झालेल्या होत्या आणि त्या मानानं आणि मोठासा फटका खेळलेला आहे लॉंगॉनच्या दिशेनं. चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर षटकारसाठी 6 धावांसाठी आणि या 6व्या धावातर्फे धावसंख्यामध्ये बढोतरी झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 45. या षटकारांना 2 गोष्टी घडलेल्या आहेत. एक तर धावा होत नव्हत्या त्यावेळेला धावा होऊ शकतात हा आत्मविश्वास कदाचित फलंदाजाला मिळू शकेल. आणि दुसरी गोष्ट आहे कॅप्टनच्या मनामध्ये एक धावसंख्या होती की किमान आपल्या गोलंदाजाला ताकद बळ लढण्यासाठी झुंजण्यासाठी ज्या 50 धावा आवश्यक आहेत त्या 50 धावा होणंही गरजेचं आहे. या षटकारानं कदाचित ती गोष्टी सुद्धा समोर येऊ शकते की जर आपण 50 धावा प्लस करू शकलो तर इथे अशाही मॅचेस झालेल्या आहेत जिथे 41 धावांचा पाठलाग नाही झालाय 61 धावांचा पाठलाग नाही झालाय. अशाही मॅचेस या मैदानावरती गेले 2 दिवस पाहिल्यात. तसा मॅच होऊ शकतो. ऑफ स्टंपच्या बाहेर धक्कावरच्या डोक्यावरनं खेळाय फार लांबून दुरून जावं लागणार. लॉंग चेस फॉर द फिल्डर. क्षेत्रक्षेप पोहोचतोय तोपर्यंत चेंडू सीमारेच्या पार. पहिला षटकार आणि त्यानंतर आता दणदणीत चौकार. आणि तुकाराम सर हे या इनिंगचं शेवटचं षटक इथं चालू आहे आणि अशाच प्रकारची फलंदाजी करणं गरजेचं आहे. तेव्हाच कुठेतरी ते एक मोठी धावसंख्या उभारू शकतील आणि त्याच दिशेने वाटचाल करत असताना 2 चेंडूमध्ये 2 चौकार आलेले आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात या वेळेला कमबॅक करत असताना गोलंदाज आणि वापसी करताना दिसत आहे. असं वाटत होतं की पुन्हा एकदा कव्हरच्या वरून इथं एक चेंडू जाईल फटका मोठा बसेल पण इथं ही निर्धाव चेंडू आलेला आहे. 49 49 धावा धावफलकावरती शेवटच्या काही चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर 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 बराच बाहेर. तर काय घडले मैदानावरती आता दोघं तर गेल्या 9 चेंडूचा इशाराही झालाय. हा 1 फॉर द ओव्हरचा पहिला अगोदर दिला होता त्याच्यामुळे हा दुसरा होता त्याच्यामुळे आउट आहे. फक्त दोन्ही फलंदाज एका टोकाकडे होते आणि थांबले होते. स्ट्राईक त्यांना पाहिजे होता पण हे काही कळलं नाही कारण ज्याने चौकार षटकार मारलाय त्याने स्ट्राईक राखायची की नवीन फलंदाज. या सर्व गोष्टी मैदानावरती घडतात पण तुर्तास 50 धावा
धावफलकावरती, ज्याची चर्चा करत होते की 50 धावा होणं गरजेचं आहे. कारण सुरुवातीला जसं मी म्हटलं की पहिल्या दिवशी 84, 94, आज 74, 64 की 54, आता ते 54च्या जवळ आलेत आणि त्याच्या आसपास आहेत, तितक्या जवळ नाही आहेत पण त्याच्या आसपास आहेत. काय सांगाल? आणि इथं रन घेण्याच्या प्रयत्नामध्ये विकेटचं पतन झालेलं आहे आणि नवीन फलंदाज येते तो म्हणजे योगेश गरलागुंजी गावामधून येणारा खेळाडू फार सुंदर असं खेळ करू शकतो. आता बघायचं तर शेवटचे इनिंगचे 2 चेंडू शिल्लक आहेत आणि या 2 चेंडूमध्ये काय धावा करू शकतात. स्ट्राईकवर आहेत डीके आणि त्यांनी 2 चेंडूमध्ये 2 चौकार इथं लगावलेले आहेत आणि शेवटच्या 2 चेंडूमध्ये किती धावा आपल्या संघासाठी करताना दिसणार आहेत. आणि हा मोठा फटका आणि चेंडू गेलेला आहे सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी आणि या 6 धावानं रन संख्यामध्ये इथं बढोतरी झालेली आहे, ते म्हणजे 56. अब तक 56. थँक्यू. म्हणून याच्या अगोदर ज्यावेळेला धाव घेण्याचा प्रयत्न तबरेज यांनी केला ना, मला आश्चर्य त्याच वाटलं की ज्याने षटकार ठोकलाय त्याने स्ट्राईकला राहावं की नवीनने जावं आणि ते दाखवून दिलंय. सध्याच्या घडीला खंडेराय यांनी षटकार ठोकलाय. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू आहे. धावफलकावरती 56, 56 आणि हाय चेंडू ऑफ साईड या दिशेनं पॉइंट क्षेत्ररक्षक वेगाने चेंडू परत येतो. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय, 2 धावाही किंवा पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय पण तोपर्यंत चेंडू आलाय. याचा अर्थ तिसरी धाव घेताना गडी बाद. पण खंडेरायनं इतकी धावसंख्या उभारले, तिथून लढू शकता, झुंजू शकता आणि हा मॅचही रंगतदार होऊ शकतो. कारण धावा झाल्या धावफलकावरती 58. म्हटलं तर 64 होतील, 54 होतील, पण 54 आणि 64च्या मधली धावसंख्या. आता आले 58, 58 धावा धावफलकावरती. 59 धावांचं लक्ष्य आहे. पुढचा सामना आहे 2 संघ, लान स्पोर्ट्स आणि FCC बीडी. म्हणजे या 2 टीमच्या करण्यात आला विनंती आहे आपण या टॉससाठी यायचं आहे. खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष 3रा मानाचा. खानापूर प्रीमियर लीग ही भरली वर्ष 3रा मानाचा. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा. अंजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला. सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला. नावाने आयोजन मानाचा. 2 लाखाचं बक्षीस मोठं आहे हो आयोजनाचं. साहेबांच्या येण्याने आनंद होई साऱ्या या नगरीला. साहेबांच्या येण्यानं आनंद होई साऱ्या या नगरीला. भाई किरण पाटील आयोजक भारी क्रिकेटच्या सामन्यांचा. आयोजन प्रीमियर लीगचं ठेवलंय भारी खानापूर तालुक्याला. सारी खानापूर नगरी जमली क्रिकेट सामने बघायला. थँक्यू. हे टायटल सॉन्ग आपण ऐकतायत PL अर्थात खानापूर प्रीमियर लीग सीझन 3चं हे टायटल सॉन्ग. ज्या टायटल सॉन्गमध्ये सर्व गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं साई स्पोर्ट्सचं योगदानही तितकंच आहे. एक आयोजक ऑर्गनायझर म्हणून किरण पाटील यांनी केलेली मेहनत आणि साहेबांचं मार्गदर्शन या तिन्हींचा संगम आहे. साई स्पोर्ट्स आहे, आयोजक म्हणून किरण पाटील आहेत आणि साहेबांचा फार मोठा वाटा या स्पर्धेच्या आयोजनामध्ये. आपले लोकप्रिय आमदार सन्माननीय
विठ्ठलरावजी हलगेकरजी यांचा एक मोठा वाटा म्हणूया किंवा त्यांचं मार्गदर्शन आणि त्यांच्या संकल्पनेत साकार झालेली ही स्पर्धा आहे. आणि तुकाराम आमच्या सर- जोडीनं नक्कीच कदम सर मी तुमच्या दिशेने येणार आहे कारण हा पहिला मॅच ती 90 80 70 वरनं खाली आले 60 झालेलं नाहीये. त्याच्यामुळे कदाचित पहिल्या 2 दिवशी धावांचा पाठलाग झाला नाहीये, रन चेस झाला नाहीये. आज तो होऊ शकतो पण इतक्या धावा केल्यात ना शेवटला, कारण क्रिकेटमध्ये असं म्हणतात ना शेवटच्या क्षणी केलेला वार शेवटचा प्रहार प्रभाव टाकून जातो, इम्पॅक्ट करून जातो. आता तो प्रभाव तो प्रहार खंडेरायाच्या त्या इनिंगने केलाय की गोलंदाजानं आपल्या अपेक्षेनुसार कामगिरी केली. जिया तुकाराम सर आणि इथं अंजल सोशल क्लबकडे क्षमता आहे आपल्या गोलंदाजीमध्ये आणि हा सामना जिंकण्याची सुद्धा क्षमता त्यांच्याकडे आहे आणि त्यांनी सहजासहजी हा सामना गमावायचा प्रयत्न करणार नाहीत, जिंकायचाच प्रयत्न करणार आहेत आणि त्यांच्याकडे तशी क्षमता पण आहे, गोलंदाज आहेत आणि ते जिंकण्यासाठी प्रयत्न करतील. आणि 58 किंवा 59 धावा ह्या कमी किंवा जास्त पण नाही दोन्ही संघासाठी, कारण क्रिकेट हा असा खेळ आहे, अनिश्चितचा खेळ आहे. शेवटचा चेंडू आणि शेवटची धावा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या सामन्यामध्ये कोणता निकाल होणं हे सांगणं फार कठीण आहे. योग्य म्हणजे ते शौर्यानेही खेळणार, ते धाडसानेही खेळणार, ते शौर्याने खेळणार, धाडसाने खेळणार. दुसऱ्या बाजूला एंजल सोशल क्लब खानापूर यांच्यामध्ये एंजल म्हणून कोण येणार याची चर्चा आहे, पण मॅच रफ अँड टफ होणार, रंगतदार होणार याच्यामध्ये शंका नाहीये. आणि प्रेक्षक आज सकाळपासून आलाय, मिळेल त्या जागी बसलाय आणि या सामन्याचा आनंद घेतोय. आणि खानापूर तालुक्यातील तमाम प्रेक्षकांबद्दल सांगायचं असेल तर फार भरघोस असा प्रतिसाद त्यांचा होत असतो. इथं कोणतीही टुर्नामेंट होते मलप्रभा ग्राउंडवर, जेव्हा इथं टुर्नामेंट किंवा कोणतीही स्पर्धा इथं आयोजित होत असते आणि खानापूर तालुक्यातील तमाम जे प्रेक्षक आहेत त्यांचा भरघोस प्रतिसाद हाच खेळाडूंसाठी एक चांगला एक सपोर्ट इथं असणार आहे आणि तोच इथं होताना दिसत आहे. आणि त्यांच्या समोर इथं खेळाचं प्रदर्शन करताना इथं फार आनंद पण होत असतो आणि त्याचा प्रयत्न सुद्धा काटेकोर होताना दिसत आहे. नक्कीच जसं तुम्ही प्रेक्षकांचा उल्लेख केला, कारण म्हणजे मैदान जर मोकळं असेल, स्टेडियम मोकळं असेल तर मजा नाही. म्हणजे जसं म्हणतात ना, वो ससुराल ही क्या ज्या साली न हो और मैदान ही क्या ज्या दर्शकों की ताली न हो. त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी पाहिजे, प्रेक्षकांच्या टाळ्याही पाहिजे. ऑफसाईडच्या दिशेनं स्क्वेअर ड्राईव्ह फटका कडक, पण तितक्या वेगानं इतक्या वेगानं तर खानापूर जो बेलगाव स्पीड हायवे आहे ना त्याच्यावरनं गाड्या पण जात नाही, इतक्या वेगानं तो गेलाय धावत, इतक्या स्पीडनं तो गेलाय आणि या चेंडूला अडवण्यात आलेलं आहे. जिया तुकाराम सर आणि हनुमंत जे हे हनुमंत पुजारी जे असे खेळाडू आहेत, एक अनुभवी खेळाडू आणि कप्तानांनी त्यांच्यावर विश्वास दाखवलेला आहे पॉवर प्लेमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आणि त्याच्यामध्ये सार्थक होत असताना त्यांनी 2 चेंडूमध्ये 3 धावा दिलेल्या आहेत आणि सुरुवात तरी त्यांची चांगली झालेली आहे. आणि बघूया येणाऱ्या काळामध्ये येणारे जे 4 चेंडू आहेत त्याच्यामध्ये त्यांची गोलंदाजी कशी होताना दिसत आहे. माफ कीजिएगा, 3 चेंडू अजून येणारे आहेत. 3 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 3 धावा दिलेल्या आहेत. पहिला चेंडू जो होता निर्धाव होता आणि पुन्हा एकदा मिडऑफच्या दिशेने खेळलेला चेंडू, तिथं खेळाडू तैनात आहे पण 1 धाव त्यांनी पूर्ण केलेला आहे आणि सुंदर असं गोलंदाजी होताना दिसत आहे हनुमंत पुजारी यांच्याकडून. एक अनुभवी अनुभव खेळाडू इथं पणाला लावत असताना आणि त्यांचं होम ग्राउंड इथं सकाळी उठून त्यांनी तो प्रॅक्टिसला येतात आणि त्याचाच इथं त्यांना फायदा होताना दिसत आहे. नक्की सराव महत्वाचा आहे आणि सकाळच्या वेळेला ज्यावेळेला सराव करतो त्यावेळेला माहिती असतं की कुठल्या टप्प्यावरती तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज. ऑन साईडला पूल केलाय, थोडासा बॅलन्स गेलेला होता, पाठच्या पायावरती गेले, खेळल्या चेंडूला मिड विकेट रिझनमध्ये फीड केलं गेला, 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. आणि हे खेळाडू आहेत ना एकमेकांना चांगले ओळखून आहेत, प्रत्येकाचा खेळ माहिती आहे, प्रत्येकाचा स्ट्रॉंग झोन माहिती आहे, ताकद माहिती आहे, कमजोरी माहिती आहे. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत पूर्ण झालाय, धावा आहेत धावफलकावरती 5, पाठलाग आहे 59 धावांचा. जिया तुकाराम सर, पॉवर प्लेमध्ये 5 चेंडूमध्ये 5 धावा म्हणजे काही महागडे षटक म्हणावं लागणार नाही आहे, फारच सुंदरसं षटक. आणि या वेळेला कव्हरच्या वरून इथं मारलेला चेंडू फटका देते, खेळाडू त्यांना ते 1 बाउन्स त्यांनी चेंडू पकडण्याचा प्रयत्न, एक गचाळचं क्षेत्ररक्षण आणि 2 धावा सुद्धा पूर्ण केलेलं फलंदाजांनी आणि 3री धाव घेण्याचा प्रयत्न आणि 3री धाव सुद्धा इथं पूर्ण. फार सुंदर असं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही फलंदाजाच्या वतीनं. 3 धावा या चेंडूवरती पूर्ण. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय
आणि पहिल्या षटकानंतर धावा जर बघितल्या धावफलकावरती 8. कंपॅरिझन जर करायचं झालं ज्यावेळेला पहिल्या षटकाचा खेळ संपला होता तेव्हा बॅटिंग करताना खास करून एंजल सोशल क्लबकडनं आपण पाहिलं होतं तर कोण येणार त्याच्यावरती चर्चा चालू होती, पण पहिल्या षटकाचा खेळ संपला तेव्हा एंजल सोशल क्लब होता 5 वरती आणि आता पाठलाग करताना श्री सातेरी स्पोर्ट्स शौर्य ट्रेडर्स आहेत 8 वरती. याचा अर्थ जी गाठ पडले म्हणजे 8 आहे ती गाठ पडले योग्य पडले 5-8 अजून बॅलन्स आहे सामना बरोबर चाललाय. तिथे 5 होत्या इथे 8 धावा आहेत. फक्त दुसरं षटक आलं होतं तिथे मोठ्या धावा आल्या त्या 22 धावा आल्या त्या फरक तो एक आहे आणि विकेट लवकर गमावला होता टीमनं एंजलनं आणि तिथून कमबॅक केलं गेलं होतं. जिया तुकाराम सर आणि इथं पहिलं षटक जे दामोदर नाकाडे या अनुभवी खेळाडूने टाकलं होतं ते षटक 5 धावा आणि इथं सुद्धा अनुभवी खेळाडू होता तो म्हणजे हनुमंत पुजेर. कप्तानानं त्यांच्यावर विश्वास दाखवला होता आणि त्यांनी सुद्धा इथं फक्त 8 धावा दिलेल्या आहेत. आणि मी विनंती करतो की सर्व खेळाडूंनी वेळ काढायचा नाही आज होणारे आणखी 5 सामने इथं खेळवायचे आहेत तेव्हा उशीर करू नका. आणि नवीन गोलंदाज महादेव चव्हाण एक ऑलराऊंडर खेळाडू अनुभवी खेळाडू इथं अनुभवपणाला लावावं लागेल. इथं सुंदरशी गोलंदाजी करावं लागेल आणि तितकंच असं क्षेत्र करणं महत्वाचं गरजेचं आहे. आणि एक छोटासा रनअप इथं महादेव चव्हाणचा राईट हँड वरती विकेट गोलंदाजी करत असताना आणि पुन्हा एकदा एक मोठा फटका मारण्याच्या नादात मिडॉनच्या दिशेनं खेळाडू तिथं उपस्थित आहे आणि एक रनआउटचा मौका जरूर होता. रन घेण्याचा प्रयत्न केला होता फलंदाजाने आणि तेवढंच इथं चांगलं क्षेत्ररक्षण चांगलं क्षेत्ररक्षण आणि बरोबर फिल्डिंग सुद्धा त्यात तशीच लावलेली आहे. पॉवर प्ले आहे एक मिडॉन होता ऑन साईड लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेग शॉर्ट फाईन लेग थर्डमॅन शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक पॉईंट आहे कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफ 2 क्षेत्ररक्षक डीप वरती आहेत एक लॉंग ऑन आहे आणि एक डीप मिड विकेटला फिल्डर तैनात करण्यात आलाय. पुढे सरसावून खेळल्या पायावरती चेंडू आदळला होता थोडंसं लेग स्टम्पला सोडून जाणारा चेंडू होता पायावरती चेंडू आदळला. धाव घेण्याची संधी नाहीये. एक तर चांगलं केलंय की टीमनं की महादेवच्या रूपानं अनुभवी गोलंदाजाच्या हातामध्ये हे दुसरं षटक हाताळण्याची संधी दिली. ज्या तुकाराम सरांनी एक अनुभवी खेळाडू याचा फायदा एक असतो की जिथं गोलंदाजी करायचं त्याच दिशेने तिथं क्षेत्ररक्षण लावलेलं आहे. आणि आता या वेळेला मात्र सुंदर असं गॅप काढलेला आहे. तर चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. सुंदर फटका सुंदर म्हणजे आजच्या दिवसामध्ये काही फटके आपण पाहिले पण त्यामागे हा देखणा फटका होता बघा. चेंडू खराब नव्हता बॅकफुटला गेला बघा जागा बनवली आणि जागा बनवत असताना कव्हरच्या दिशेनं ड्राईव्ह केलाय या चेंडूला. जसा बॅकफुट पंच आहे तसा हा बॅकफुट पंच केलाय. तो कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या मधलं जे अंतर होतं गॅप मधलं होतं ताकद जास्त नव्हती पण गॅप शोधणं गरजेचं आहे. तो चौकार आलाय. आता उसळी होत्या उसळीनं बीट केलं बाउन्सनं बीट केलं. मागचा चेंडू सुद्धा याच टप्प्यावरती होता याच लेंथवरती होता पण या चेंडूनं अतिरिक्त उछाल जसे कहेंगे ना एक्स्ट्रा बाउन्सनं बीट केलं ते फलंदाजाला. धावफलकावरती थांबल्या शाहू आणि राहुल ही जोडी मैदानावरती आहेत. षटक हाताळण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहेत ते महादेव. या षटकातील पुढचा चेंडू महादेव पुढे सरसाव खेळ हवे चेंडू आहे क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक पण चेंडू चाललाय जोपर्यंत चेंडू जाईल सरळ सीमारेषा पार षटकार 6 धावा. आणि फलंदाजाने इथं वापसी केलेलं आहे आणि आक्रमक खेळ असा करून दाखवताना पॉवर प्लेचा पुरेपूर इथं वापर करत असताना फलंदाज आणि असंच खेळ करावा लागेल कारण यानंतर इथं फील्ड ओपन करण्यात येईल खेळाडू बाहेर थांबवण्यात येतील आणि त्यावेळेला इथं फटके मारणं फार त्यांना एक घातक सिद्ध होऊ शकतं. आणि पुन्हा एकदा आउटसाईडच्या दिशेने खेळलेला चेंडू आणि सुंदरसं चित्तेचं म्हणावं लागेल. जर हा चेंडू पकडला नसता तर जरूर इथं चौकार भेटला असता आणि फारच सुंदर असं चित्रदर्शन तिथं खेळाडू तैनात आहेत. योगेश एक उत्कृष्ट असे खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू आणि ओव्हरची समाप्ती 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा झाल्या धावफलकावरती 18 धावा धावफलकावरती आहेत. जर आपण दोन्ही संघांवरती नजर टाकली तर 2 षटकांचा खेळ संपला होता त्यावेळेला तिथे 27 होत्या इथे 18 आहेत. 18-27 म्हणजे जरा जसं आपण इंटरनॅशनल वरती ते लाईन्स पाहतो ना म्हणजे या वेगाने चालत त्या लाईन्स आजूबाजूला आहेत. जास्त दूर नाही आहेत. 2 षटकांचा खेळ संपलाय 18 धावा धावफलकावरती आहेत 59 धावांचा पाठलाग आहे. याचा अर्थ
आता 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये करायच्या त्या 41 धावा. 24 बॉल रिमेनिंग अँड 41 रन रिक्वायर्ड हे समीकरण आहे मैदानावरती. 24 बॉल 41. आणि गोलंदाज आहे ते वासुदेव झुंझवाडकर. फार सुंदर असं ऑलराऊंडर खेळाडू आहेत. फलंदाजीमध्ये त्यांनी काही करिश्मा करून दाखवलेला नाही, पण इथं कप्तानाने त्यांच्यावर भरोसा दाखवलेला आहे. आता बघूया ते गोलंदाजीमध्ये आता प्रदर्शन कसं करून दाखवतात. आणि फार सुंदरशी सुरुवात वासू यांच्याकडून एक छोटंसं रनअप येतं आणि तेवढंच आहे त्या सुंदर गोलंदाजी आणि इथं निर्धाव चेंडू टाकलेला वासू यांनी. आणि धावसंख्येमध्ये काही बदल झालेले नाही. धावसंख्या तिथंच थांबलेले आहे, ती म्हणजे 18 धावा. 18 धावा धावफलकावरती आहेत. वासुदेव जे आता तिसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज झालेत. ऑफस्टम्पच्या बाहेर थोडंसं लेट कट करायचं होतं, पण इतकं लेट झालं की चेंडू निघून गेला. लेट कट करायचं होतं पण इतकं नाहीये, इतकं उशिरा खेळलं, चेंडू निघून गेला. 2 निर्धाव चेंडूनं पुन्हा एकदा मॅच बॅलन्सिंग आहे. समोरचा आपण बघतोय फलंदाजावरती दबाव थोडासा जाणवतोय. मिस्टेक म्हटलं ना, दबाव जाणवतोय. आता दबावामध्ये झाले मिस्टेक, चूक झालेली आहे. जो मागचे 2 निर्धाव चेंडू आले होते त्याने दबाव वाढला होता, त्या दबावामध्ये झाले चूक, मिस्टेक. आउटसाइड एज फ्लाइंग शिफ्टच्या दिशेने चेंडू गेला होता आणि त्या फ्लाइंग शिफ्टच्या दिशेने चेंडू जात असताना एक सोप्पा असा झेल बघा, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, थोडा कडेला चेंडू लागला. पाठीमागे फ्लाइंग शिफ्टच्या दिशेने क्षेत्ररक्षक होते आणि हे जुबिलेशन आहे, हा आनंद आहे. विकेट गमावलाय 18 वरती, पहिला विकेट बाद झालाय. विकेट आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती हवेत खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि समोर क्षेत्ररक्षण लावण्यात आलेलं होतं आणि त्यांनी हा टिपलाय झेल. राहुल जे आले आणि लगेच राहुल आया और राहुल चल दिए असं म्हणूया, लगेच आले आणि लगेच तंबूच्या दिशेने वाटचाल करत असताना आपण पाहतोय विकेट क्रमांक 2 दुसरा गडी गमावलाय. आणि वासुदेव जसं तुम्ही उल्लेख केला की अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे आणि त्या एक्सपिरियन्सचा फायदा बघा, क्षेत्ररक्षण बरोबर लावलं होतं आणि फुलर लेन डिलिव्हरी होती. थोडंसं कटारी चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला, समोर ड्राईव्ह करायचं होतं, अपिश खेळले, हवेत खेळले आणि त्या हवेत खेळण्याचा परिणाम असा झाला की गडी बाद झाला. 4 चेंडूवरती आतापर्यंत एकही धाव नाहीये, 2 विकेट आतापर्यंत प्राप्त झाले आहेत आणि नवीन फलंदाज मैदानावर दाखल होतोय अरुण. हॅट्रिकच्या मोक्यावरती वासुदेव. आणि रोज त्यांनी इकडे येऊन याच ग्राउंडवरती सराव करतात आणि त्याचाच फायदा येतो त्यांना होताना दिसत आहे. या पिचवर त्यांना माहीत असतं की कुठं चेंडू टाकला तर कुठं जाणार आहे आणि कुठं विकेट भेटणार आहे. पुन्हा एकदा वासुदेव आणि काय सुंदर गोलंदाजी होताना दिसत आहे. वासुदेव यांच्याकडून 5 चेंडू टाकलेले आहेत त्यांनी, एकही धाव न देता 2 इथं महत्वपूर्ण असे विकेट त्यांनी घेतलेले आहेत आणि फार सुंदर असं गोलंदाजी त्यांच्याकडून. म्हणजे याचा अर्थ की या स्पर्धेमध्ये आपण धावांची लयलूट पडली, विकेट पाहिले, पण कदाचित पहिलं मॅडन ओव्हर, पहिलं निर्धाव षटक, 5 चेंडूवरती एकही धाव नाहीये. पहिली मेडन ओव्हर येईल का? ओहो, आले पहिली मेडन ओव्हर, टाळ्यांचा गजर होऊ द्या. विकेटही आहे आणि रनही नाही आहेत. मेडन विकेट ओव्हर, टाळ्यांचा गजर. खानापूर प्रीमियर लीग KPL 3 मधली पहिली मॅडन ओव्हर न वासुदेव एक अनुभवी आहे आणि अनुभवी गोलंदाजाच्या नावावरती हा विक्रम या KPLच्या माध्यमातून नोंदवला जातोय. जी तुकाराम सर, आणि अनुभव हा फार मोठा असतो आणि अनुभवच मोठा गुरु असतो आणि त्याचाच इथं फायदा वासुदेवांनी घेतलेला आहे. आणि सराव करणं फार महत्त्वाचं आहे. क्रिकेट जेव्हा होतं, टुर्नामेंट मोठी स्पर्धा होती, सराव करणं गरजेचं आहे. गोलंदाजी असू दे, फलंदाजी असू दे, त्यांनी फलंदाजीमध्ये काही कमाल आपली करून दाखवलेली नाही, पण गोलंदाजी इथं फार मोठ्या करून दाखवलेले, इथं कमाल करून दाखवलेले. निर्धाव षटक आणि 2 विकेट आणि त्यांचे गुरु इथं उपस्थित आहेत. रमेश कडगाळकर इथं उपस्थित आहेत. फार अतिप्रसन्न आहे त्यांनी आपला जो शिष्य वासुदेव झुंझवाडकर यांच्या प्रदर्शनानं आणि फार खुश आहेत. त्यांनी इथं बोलून पण दाखवत आहेत आणि खरोखर गुरु शिष्यांचं इथं गुरुनं जे मंत्र दिलं होतं, कान मंत्र दिलं होतं, त्याचा आता पुरेपूर वापर करून घेत असताना वासुदेव झुंझवाडकर. पुन्हा एकदा राईट हँड ओव्हर तिकडे गोलंदाजी करत असताना महादेव चव्हाण पुन्हा एकदा सज्ज होतील. एक मॅडन ओव्हर संपले. गोलवर टप्प्याचा चेंडू होता, मिस केला. पाठीमागे यष्टी रक्षकाने सुद्धा मिस केलाय. एक धाव या चेंडूवरती पूर्ण 22चा इशारा पंचाकडनं होत असताना एक धाव
ॲड होईल धावफलकावरती. आणि मागचा जर बघितलं स्कोरेज ज्या पद्धतीने आपल्याला माहिती देतात की 18 चेंडूचा खेळ झाला होता. 18 चेंडूमध्ये 18 धावा आणि 18 मधले 11 निर्धाव आहेत. डॉट बॉल आहेत. पोलचा फटका आहे. बऱ्याच उशिरा नका होईना. हा मोठा फटका, बिग हिट. गरज होती, आवश्यकता होती या फटक्याची. गरज होती या फटक्याची. बघा पूलचा फटका खेळलाय, ताकदवान फटका. प्रतिस्पर्धी संघ गोलंदाज आपल्यावरती हावी होतोय, तर हावी होणाऱ्या गोलंदाजावरती आक्रमण करणं तितकंही गरजेचं आहे. अन्यथा जो आस्किंग रन रेट वाढेल मग पाठलाग करणं सोपं नाहीये. तिथे जो खेळाडू आहे त्याला थोडं पाण्याची व्यवस्था करा तिथे. थोडी छोटीशी इंजुरी झालेली आहे असं वाटत आहे वासुदेव यांना. त्यांनी कॅच घेण्याचा प्रयत्न केला होता, पुरेपूर प्रयत्न केला होता त्यांनी, पण त्यांच्यामध्ये काही त्यांना यश भेटलेलं नाही. चेंडू गेलेले सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. आणि फारच सुंदर असं फलंदाजीकडून येतं. आक्रमक सुरुवात होत असताना आणि आक्रमक सुरुवात होणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा महादेव आणि पुन्हा एकदा एक मोठा फटका मारलेला आहे लॉंगॉनच्या दिशेने. आणि पुन्हा एकदा सलग दुसरा षटकार, या ओव्हरमधील दुसरा षटकार. आणि आक्रमक खेळ करणं गरजेचं आहे, तेव्हाच कुठे लक्ष काढू शकतात. आणि त्याच पद्धतीने अग्रेसर होत असताना दिसत आहेत. ते म्हणजे 2 चेंडूमध्ये 2 असे उत्तुंग षटकार फलंदाजीकडून होताना दिसत आहे. आणि त्याचं नावही आहे ना, म्हणजे अरुण खेळतोय थोडंसं वरून खेळतोय आणि त्याचा फायदाही झालाय. अरुणला 2 षटकार. हा अटॅक नाही आहे, हा काउंटर अटॅक आहे. प्रतिहल्ला आहे हा, प्रतिहल्ला आहे. अटॅक नाहीये, काउंटर अटॅक आहे. हा केलेला हल्ला नाहीये, हा प्रतिहल्ला आहे. अटॅक इज द बेस्ट डिफेंड. अटॅक इज द बेस्ट डिफेंड. म्हणून क्रिकेटचा खेळ आणि माणसाची वेळ कधी बदलेल सांगता येणार नाहीये. खेळ बदललाय, वेळ बदलले आणि आता या 3 षटकारानं समीकरणही बदलले. धावा झाल्या धावफलकावरती 37. 37 धावा धावफलकावरती, लागोपाठ 3 षटकार. 6. आता बघा रोमांच आले, थोडा खेळाडूंमध्ये सुद्धा उत्साह आलाय. 3 षटकार. ड्राईव्ह करतो ऑफ साईडच्या दिशेनं, चांगलं क्षेत्ररक्षण कव्हरच्या दिशेनं फीड करताय. 1 धाव या चेंडूवरती पूर्ण. मागे मॅडन ओव्हर आले, पण या षटकामध्ये धावा आल्यात. या मॅचला रंगती आले, स्कोर जाऊन पोहोचलाय 38-38. आणि या षटकातील शेवटचा चेंडू आणि लगातार 3 चेंडूवरती 3 षटकार, म्हणजे हॅट्रिक झालेल्या षटकारांची. आणि पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये क्लीन बोल्ड होऊन आपला विकेट गमावलेलं आहे, ते म्हणजे राहुल. आणि राहुल यांची पारी समाप्त झालेली आहे आणि कमबॅक केलेलं आहे महादेव चव्हाण यांनी. आणि येणारं षटक म्हणजे चॅलेंजिंग ओव्हर आहे आणि समीकरण बघणं गरजेचं आहे. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 4 ओव्हरचा खेळ संपताना धावा आहेत धावफलकावरती 38. तिथे काय परिस्थिती ती नव्हती, तिथे तीच होती. तिथे जवळपास जर आपण पाहिलं तर परिस्थिती सेम होती आणि आताही जर पाहिलं तर परिस्थिती सेम आहे. धावांमध्ये जास्त फरक नाहीये. विकेट बरोबर तिसरा गडी बाद झालाय. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये धावा किती हव्यात? हे उलटा पुलटावाला केलंय. 12 में अब 21 चाहिए. 1-2-2-1 हे उलटा पुलटावाला केलंय. या 12 चेंडू आहेत, 21 धावांची गरज आहे. पण हे जे चॅलेंजिंग ओव्हर आहे, हे जर चॅलेंज पार केलं तर मॅच पार होईल. चॅलेंज नाही पार दिलं तर मॅच रफ अँड टफ होईल. मजा येणार मॅचला. आणि किरण पाटील यांचं कौतुक यासाठी की नवीन गोष्टी त्यांनी या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न केलाय. जसं हे चॅलेंजिंग ओव्हर आहे ना, तसं रविवारी खास एंटरटेनमेंट आहे. नवीन गोष्टी आहेत. डान्सिंग अंपायर इथे डीएन ते येणार आहेत. त्याच्यामुळे नवीन गोष्टी अजून काही आहेत, पण सगळ्या जर ओपन केल्या तर गुलदस्ता लगेच निघल्यावर. त्यामुळे काही गोष्टी आहेत, तो राज को राज रहने दो. काही गोष्टी येणार आहेत जे समोर अजूनही नवीन गोष्टी येणार आहेत. त्याच्यामुळे डान्सिंग अंपायर रविवारी संडेला खास आकर्षण असणार आहे. तेही आहे, पण तुर्तास आता चॅलेंजिंग ओव्हरमध्ये चॅलेंज दोघांसमोर आहे. बॅट्समन समोर आहे, बॉलर समोर आहे. आणि स्ट्राईक वर आहे ते म्हणजे चॅलेंज ऍक्सेप्ट करण्यासाठी फलंदाज अरुण आणि जे गोलंदाज आहे ते वासुदेव जोंधवाडकर. जे मागचं षटक त्यांनी निर्धाव टाकलं होतं आणि 2 असे महत्वपूर्ण गडी बाद करण्यात यश मिळवलं होतं. तर बघावं लागेल चॅलेंज कोण ऍक्सेप्ट करतंय. आणि रिव्हर्स फॅल्ड फटका खेळण्याच्या नादामध्ये स्लिपच्या दिशेनं बॅटची कट घेऊन गेलेला चेंडू आणि 1 धाव पूर्ण केलेला. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न तितकंच इथं सुंदर दर्शन बनावं लागेल वासुदेव यांच्याकडून. आणि 1 धावेनं समाधान फलंदाज. आणि समीकरण झालेले 5 चेंडू 15 धावा. आणि जे मागील षटक बघितलं होतं आपण, जे निर्धाव टाकलं होतं, 2 महत्वपूर्ण गडी बाद केले होते
आणि आता बघावं लागेल हे जे चॅलेंजिंग ओव्हर ॲक्सेप्ट केलेले वासुदेव आणि बघावं लागेल फलंदाज हे पूर्ण करतात का 16 धावा काढून. आणि पुन्हा एकदा लॉंगांच्या दिशेने खेळलेला चेंडू तिथे खेळाडू त्यांना उपस्थित आहेत. 2 बाउन्स इथे चेंडू पकडलेला आणि धावा पण झालेला आहे 2 धावा. आणि जर स्कोर बघितला ना तिथेही 4 षटकानंतर 38 होत्या, इथेही तितक्याच आहेत, जास्त फरक नाही आहे. जे पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा ज्या मायनस झाल्या प्लस झाल्या या गोष्टी आहेत, या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये त्या प्लस मायनस वाला खेळ मैदानावरती असणार आहे. त्याच्यामुळे अजून रंगत कायम आहे की जिंकणार कोण आहे. एंजल्स सोशल क्लब खानापूर की श्री सातेरी स्पोर्ट्स. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केला, चेंडू जातो लॉंगॉनच्या रिझन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे तिथे तो फील्ड करतील मिस्टेक. अभी डीजे वाले भाई तो गाना नहीं बजा रहे, लेकिन यहाँ गलती से मिस्टेक वाला गाना बजा है. गलती से मिस्टेक, आणि ती मिस्टेक झाली, चूक झाली. ही चूक पुढे होऊ शकते, या सौकर्ण समीकरण बिघडू शकते, बाजी बन सकती है तो बाजी बिघड भी सकती है. असा खेळ आहे. स्कोर बोर्डवरती नजर टाकूया आणि पुन्हा एकदा तुमच्या दिशेने येतोय. धावा झाल्या धापलकावरती 45 45 धावा आणि दबाव म्हणावं गेले तर खेळाडू तर कडनं दबाव येतं. दबावमध्ये जेव्हा चेंडू येतो पकडण्याचा प्रयत्न करतात तेव्हा अशी इथं चूक होत असते आणि चेंडू जिथं 1 धाव होती तिथं 4 धावा घेतलेल्या आहेत. आणि पुन्हा एकदा हवेमध्ये खेळलेला चेंडू खेळाडू तायने फारच असं खराब निदर्शन मानावं लागेल. आणि चेंडू 4 धावांसाठी गेलेला आहे. जिथं विकेट होता तिथं धावा मिळालेल्या 4 आणि मागील जे 2 चेंडू होते ते 1 धाव आणि इथं 1 विकेट असं समीकरण बनणार होतं, पण तिथं धावा निघालेल्या आहेत 8. आपण बघतोय 2 चेंडूचा खेळ आहे, पण आतापर्यंत जर पाहिलं तर 11 धावा या 4 चेंडूवरती पूर्ण केलेल्या आहेत. समीकरण बघायचं झालं तर समीकरण वेगळं आहे. म्हणजे धावा जर बघितल्या आता 49 आहेत, 49 आहेत. धावा 10 करायचे आहेत, पण त्याच्या अगोदर या टप्पा पार करायचा. 5चा टप्पा 10 पाहिजे, पण 5चा टप्पा पहिला पार करायचा आहे. हा 5चा टप्पा जर पार केला तर 10ला अर्थ आहे, अन्यथा नाहीये. हा खेळ असा आहे, हा खेळ तसा आहे. कारण म्हणून मी त्याच करता केला होता की सापशिडीच्या खेळामध्ये जसं असतं ना तसं या चॅलेंजिंग ओव्हरमध्ये आहेत. बघूया, फलंदाजाला 2 वेळा सक्सेस व्हायचं आहे, तर गोलंदाजाला 1 वेळा, किमान 1 वेळा सही व्हायचं आहे. मिस केलाय, पाठीमागे चेंडू जातोय की नाही आहे. आता कहाणी का आले, कहाणी म्हणजे फार पूर्वी सिरियल आली होती बघा हिंदीमध्ये, कहाणी घर घर की. आता ही घरघर नाही, घरघर लावणारी आहे. ही घरघर फिरवणारी कहाणी बदलली आहे. 9 चेंडू आहेत, 9 मध्ये 10 करायचे आहेत, पण तुर्तास एका चेंडू मध्ये 5 करायचे आहेत. चॅलेंजिंग ओव्हर आहे. आणि तुकाराम सर इथं जर चॅलेंजिंग ओव्हर एक्सेप्ट करायचं असेल, पूर्ण करायचं असेल तर फलंदाजाला तर षटकार मारणं गरजेचं आहे. न मारल्यास त्यांना पुन्हा रिव्हर्स यावं लागेल आणि त्यांची पुन्हा इथं 6 धावामध्ये भर होईल. आणि पुन्हा मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये तर चॅलेंजिंग ओव्हर इथं काही पूर्ण झालेलं नाही आणि गोलंदाज हवी झालेले आहेत. संपूर्ण आतापर्यंत स्पर्धेमध्ये कोणत्याही फलंदाजानं आतापर्यंत चॅलेंज एक्सेप्ट केलेलं नाही आणि सर्व इथं गोलंदाजच हवी झालेले आहेत. आणि खरोखर हे चॅलेंजिंग ओव्हर इथं साबित होताना दिसत आहे. या मागच्या षटकामध्ये पाहिल्या तर 11 धावा आल्या, म्हणजे 11 मधल्या 6 मायनस होतील, 5 तिथेच राहतील. समीकरण इंटरेस्टिंग आहे कारण तिथे 38 धावा होत्या ज्यावेळेला 4 षटकं संपली होती. 38 आणि 5 43. याचा अर्थ आता शेवटचे षटक 6 बॉल आहेत, 6-16 म्हणजे 6 पाहत राहा. 16 तर रंगलायच आहे आपल्या लीगचा, खानापूर प्रीमियर लीगचा 16 तर रंगला आहे. 16 धावा पाहिजे. म्हणजे पहिले नक्कीच इथे चर्चा तीच चाललेली आहे की एक चॅलेंजिंग ओव्हर संपलाय, पण चॅलेंज नाही संपलाय, चॅलेंज कायम आहे. आता 16 धावांचं चॅलेंज. हा 16चा आकडा कोणी शोधला माहिती नाही, पण ज्यांनी शोधलाय त्यांनी खरं हॅट्स ऑफ आहेत, कारण 16 परत कायम राहिल्यात. जिया तुकाराम सर आणि ते सुवर्ण संधी म्हणावं लागेल. माझ्या तर म्हणण्याप्रमाणे सुवर्ण संधी होती ती फलंदाजाकडं. 2 चेंडूमध्ये 5 धावा करणं गरजेचं होते आणि त्यांनी जर समजा 2 चेंडूमध्ये 5 धावा घेतल्या असत्या तर त्यांना प्लस 6 धावांचं इथं 6 धावा भेटल्या असता आणि त्यांनी हा सामना जिंकला असता. तर पुन्हा एकदा सामना झुकलेला आहे तो म्हणजे अंजर सोशल क्लब यांच्याकडे. आणि हा मॅच जसं तुम्ही बोलला ना झुकलाय, तराजू सारखा खेळ आहे. तराजू जसं या बाजूला त्या बाजूला जातं ना, तराजूचं पारड या बाजूला कधी त्या बाजूला. काही वेळेला तराजूमध्ये पण मिस्टेक असते. आता फक्त काय झाले की डिजिटल आलेत तराजू, त्याच्यामुळे तेही सांगता येत नाहीत. पण हे तराजूचं पारड आहे,
या बाजूला जाणार त्या बाजूला मॅच 6 चेंडू 16 6 चेंडू 16 ऑन साइडला झाले क्षेत्ररक्षण झालं एकच धाव या चेंडूवरती पूर्ण आता कहाणी आले 5 चेंडूचा खेळ आहे 15 धावांची आवश्यकता आहे रिव्ह्यू चेक करा पंच या एक पंच आपण एकाने कोणतरी या आणि काय रोमांच इथं आलेला आहे आणि इथं रिव्ह्यू मागितलेला आहे अंपायर यांनी चेक बॉलरसाठी थ्रो बॉलरसाठी आणि इथं संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्ही पुन्हा जाहीर करत होतो की अंपायर जर गोलंदाजी करायची असेल तर राऊंड अप गोलंदाजी इथं करावं लागेल आणि इथं जे थ्रो गोलंदाजी करतात त्यांना संपूर्ण स्पर्धेमध्ये बॅन करण्यात येईल याची आम्ही सर्वप्रथम सूचना करण्यात आली होती आणि तंतोतंत इथं पालन करताना दिसत आहे अंपायर तर दोन संघ आपण या लहान स्पोर्ट्स आणि FCC BD तिसरं पंच पाहण्याचा प्रयत्न करतात की काय घडले की जी चक्क गोलंदाजी आहे ते चेक केलं जाईल पण तोपर्यंत दुसरा जो मॅच आहे लहान स्पोर्ट्स आणि FCC BD मंजू आपण या नो चेंडूचा इशारा याचा अर्थ गोलंदाजाला जावं लागणार त्याच्या आता 6 चेंडू उरलेत आणि तुकाराम सर इथं काय रोमांच बघा या संपूर्ण सामन्यामध्ये जे चॅलेंजिंग ओव्हर होतं त्यामध्ये 2 लगातार षटकार ठोकून इथं चॅलेंजिंग ओव्हर पूर्ण करतात काय असं फलंदाज वाटत होतं आणि 2 चेंडूमध्ये समीकरण आलं होतं 5 धावांचं आणि ते चॅलेंज काय एक्सेप्ट करू शकले नाही त्यांनी त्यांचं जे जिंकण्याचं उद्दिष्ट होतं त्याच्यामध्ये 6 धावांचं पुन्हा भर पडली आणि पुन्हा इथं रोमांच आणि शेवटच्या षटकामध्ये एक गोलंदाज पुन्हा बॅन आणि इथं एकही चेंडू न होता धावा मिळाल्या इथं 2 आणि पुन्हा फलंदाजांना इथं सुवर्ण संधी आहे म्हणजे आता समीकरण जर बघायचं झालं तर 6 चेंडूचा खेळ आहे 14 धावांची आवश्यकता आहे गोलंदाज खंडेराय ज्या या खेळाडूने या मॅच मध्ये फरक केलाय तर गोलंदाजीसाठी आलाय ज्याने बॅटिंग करताना चांगली बॅटिंग केले 6 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे स्ट्रायकर याला फलंदाज रेडी होतोय प्रशांत फुल टोल वसूल केलाय या फुल टॉस वरती फुल टोल वसूल 6+1 7 काय तुकाराम सर इथं खरोखर रोमांच आणि रोमांच संपूर्ण सामन्यादरम्यान रोमांच जे चॅलेंजिंग ओव्हर होतं असं वाटत होतं जे सामना झुकलेला आहे तो अंजल सोशल क्लब यांच्याकडे आणि फ्री हिट है नो बॉल के बाद वो बॉल आता है जिसका इंतजार बल्लेबाज करता है दोन टीम कॅप्टन टॉस साठी आपण या पण मॅच मैदानावरती रंगलाय पाठीमागे चेंडू जातोय जो परत फील्ड करतील शॉर्टमॅनच्या रिझर्व मध्ये ही संधी होती हाही फुल टॉस होता
पण हा थोडासा लॉस झालाय. याचा अर्थ याच्यावरती जास्त फायदा नाही उचलू शकले. रिव्ह्यू पुन्हा एकदा हा नो बॉल चेक केला जाईल. पण दोन कॅप्टन लॅन्स स्पोर्ट्स आणि FCC BD टॉस केला जाईल या दोन संघादरम्यान. लॅन्स स्पोर्ट्स आणि FCC BD नक्कीच कदाचित या सामन्यामध्ये, म्हणून मी त्या तराजूचा उल्लेख केला, या बाजूला त्या बाजूला. सध्या तरी जर पाहिलं तर आता पारडं या बाजूला झुकले, बॅट्समनच्या बाजूला झुकले. पण कधी कधी काय होते की त्या बाजूला झुकलेलं पारडं इतकं झुकतं की मग थोडंसं रिलॅक्सेशन येतं. आता मध्ये थोडासा वेळ चाललाय, टाइम चाललाय. आणि क्रिकेटच्या खेळामध्ये असं म्हटलं ना आता ना, जो वेळ जातो ना, म्हणजे वेळ कोणाची चांगली जी निघून गेले आणि कोणाची वाईट जी आता आले, ही पाहणं गरजेचं आहे. कारण थोडासा जो वेळ गेलाय तो वेळ कदाचित या मॅच मधला टर्निंग पॉईंट ठरू शकेल. ज्या तुकाराम सर ज्यांनी टर्निंग पॉईंट घेऊन आला होता संपूर्ण इनिंगमध्ये, तो म्हणजे वसुदेव झुंजाडकर यांनी एक निर्धाव षटक टाकून 2 विकेट घेतले होते आणि टर्निंग आपल्या बाजूने केलं होतं. आणि पुन्हा इथं टर्न होते मॅच ती म्हणजे शौर्य स्पोर्ट्स यांच्याकडे. आणि खरोखर एक सुवर्ण संधी आहे फलंदाजाकडे की हा सामना आपल्याकडे खेचायला. 5 चेंडूमध्ये आता होणारा पुढील सामना लॉन्स स्पोर्ट्स वर्सेस FCC BD मंजू यांच्यामध्ये एक महत्त्वपूर्ण सामना या आजच्या दिवसातील दुसरा सामना. आणि इथं टॉस जिंकलेले तो म्हणजे वैभव पाटील, जे लॉन्स स्पोर्ट्सचे मालक आहेत, ऑनर आहेत, कप्तान आहेत, सर्व आहेत. त्यांनी इथं जिंकलेला आहे आणि त्यांचा निर्णय न बाकी आहे. बघूया त्यांनी फलंदाजी घेतात, गोलंदाजी घेतात आणि तुर्तास इथं थर्ड अंपायर आपलं डिसिजन सांगणार आहेत. आणि अंपायरचा इशारा इथं नो बॉल येत असताना आणि पुन्हा इथं फ्री हिट, पुन्हा इथं सुवर्ण संधी आणि पुन्हा इथं फलंदाजाकडे एक मोकळा फटका मारण्यासाठी इथं एक आव्हान असणार आहे. म्हणजे एकाच ओव्हरमध्ये आता तिसरा गोलंदाज येणार आहे. एक षटक होतं पण 3 गोलंदाज. फ्री हिट कायम आहे, फ्रीचा जमाना. एकावर एक फ्री भरपूर आपण जातो, डीमार्टमध्ये जातो, बिग बाजारमध्ये जातो, त्यावेळेला एकावरती एक फ्री असते. आता एकावरती 2 फ्री होते. एकदा फ्री हिट आला, परत एकदा फ्री हिट आलाय, एकावरती 2. आता समीकरण काय, 6 चेंडू आणि धावा करायच्या त्या 5, 6-5. आणि या वेळेला खुद कप्तान इथं येत आहेत म्हणजे पिंटू सडेकर. आणि त्यांनी गोलंदाजीची कमान आपल्याकडे घेतलेली आहे. बघूया त्यांनी सुंदरशी गोलंदाजी करू शकतात, अनुभव आहे त्यांच्याकडं. आणि जर अनुभव पणाला लावून जर गोलंदाजी जर चांगली केली, जशी वासू यांनी केली होती तशी जर गोलंदाजी केली तर जरूर येतो ऑप्शन करू शकतात. आणि पुन्हा एकदा फुलटॉस बरी गेंद, ते डाऊन द ग्राउंड खेळलेली गेंद, 1 बाउन्स आणि तितकंच असं सुंदर चित्रदर्शन खेळाडू तिथं तैनात होता. पण 2 धावा रोखू शकणार नाहीत आणि 2 धावाच्या मोबत येतात. धावसंख्यामध्ये बढोतरी झालेली आहे, धावसंख्या झालेली आहे 57, 56 56 धावा धावफलकावरती. 3 धावांची अजूनही आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. या मॅच मध्ये भरपूर काही टर्न आले, इतके टर्न आले की म्हणजे आपण कोकणाच्या दिशेने गेला ना, गोव्या साईडला, तिथे रोडला पण टर्न नाही, त्याच्यापेक्षा जास्त टर्न या मॅच मध्ये आल्यात. तितकी जास्त टर्न, तिथे जास्त नागमोडी वळणं या मॅचला आल्यात. भरपूर टर्न अँड ट्विस्ट या मॅच मध्ये आपण पाहिलं आहे. आता 3 धावा दूर आहे टर्न. मी म्हटलं ना का इथून जर पाहिलं तर खानापूर किंवा बेलगाववरनं गोव्या साईडला जो रोड आहे ना, त्याला भरपूर टर्न आहेत, त्याच्यापेक्षा जास्त टर्न या मॅचला आलेत. काय सांगाल? जी तुकाराम सर, आणि खरोखर असं वाटत होतं पहिला जर गोलंदाजी बघितली तर सुंदरशी गोलंदाजी झाली होती अंजल सुलकर यांच्याकडून. आणि पुन्हा जे चॅलेंजिंग ओव्हर होतं ते तर पुन्हा इथं टर्निंग पॉईंट झालेलं आहे. आणि बघूया कप्तान येतं आणि हा चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि हा सामना जिंकलेला आहे शौर्य स्पोर्ट्स या संघानं. खूप खूप अभिनंदन. आणि जे हारलेला संघ त्यांना सुद्धा अजून पुन्हा 2 संधी भेटणार आहेत, त्यांनी सुद्धा
या मॅचला जिंकलंय. लान स्पोर्ट्स आणि FCC बीडी या दोन संघादरम्यानचा हा पुढचा मॅच आपण पाहणार आहोत. तर या दोन संघादरम्यानचा सामना टॉस जिंकलाय तो लान स्पोर्टच्या संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. पण मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच कोण आहे नक्कीच निखिल आमच्याबरोबर तर माहिती पोहोचवेल, कारण मागचा मॅच भरपूर काही टर्न त्या मॅच मध्ये आले. तो गोलंदाजी असू शकतो, तो फलंदाजी असू शकतो, किंवा जो